नमस्कार मंडळी. आपण स्वतःवर हसलो की जग सुद्धा आपल्या सोबत हसतं. उत्तम विनोदाचं हे रहस्य माहीत असणारे आपले सगळे विनोदवीर सोबत घेऊन पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, सतत गप्पा मारत मारत लोकांना सतवण्यात आनंद मिळवणाऱ्या 2 टवाळ बायका म्हणजेच शालू मालूची जोडी आज गेल्यात कपड्यांच्या दुकानात. बघूया तिकडे काय घडतंय. तुमच्या समोर हा हास्य धुमाकूळ घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. अहो ही बघू दादा. ही बघा. अहो हा काय बघा ना इकडे. हा हे बघा, ही घेऊ का ही घेऊ? हा ही छान आहे, ही घे ही घे. हा. कुठली ही? हा हिचा पदर छान आहे, घे. पदर दिसला तुम्हाला? हा 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 बघ. अरे वा छान आहे, मस्त पदर यायचा आहे बघ. कमाल आहे, घे. नाही पण मला ह्याचा रंग आवडलाय. हा मग ही घे ना, चल ना. ऍक्च्युली टेक्स्चर ह्याचं चांगलं आहे. मग घे ही घे, चल. मॅडम मी काय म्हणतो दोन्ही घ्या ना तुम्ही. नाही 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 दोन्ही एक घ्या. मिनिट एक मिनिट एक मिनिट. नाही नाही थांब थांब. नाही दोन्ही नाही हा? एकाच बजेट आहे, दोन्ही नाही. सर दोन्ही छान आहेत, दोन्ही घ्या तुम्ही. एकच घे. ऐका बघ, ही तुला घे. ही जी साडी आहे ना, ही गोऱ्या रंगाच्या मुलीला सूट करते. ही घे. म्हणजे मी गोरी नाहीये. नाही नाही तू आहेस ग, पण तुझं सौंदर्य वेगळं आहे ना. गव्हाळ सौंदर्य आहे तुझं. हा घे पटकन, चल घे चल. अहो इकडे लक्ष तरी द्या ना. घे ना पटकन. तुम्ही काय चिडचिड करताय मगातपासून? किती वेळ झालं तेच चाललंय. तुमच्या बहिणीचं लग्न आहे की नाही? घरची सून उठून नको दिसायला. हा छान ताई आहे, चल. ताई ताई हे बघा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आपल्याकडे बरेच पॅटर्न्स आहेत, वेगवेगळे डिझाईन्स आहेत. पिंट्या दाखवा. जरा कालचा मला आणतो. हे बघा. हे सगळे नवीन पॅटर्न्स आहेत. दाखवा. यातली तुम्हाला आवडणार बघा. यातली आवडणार तुम्हाला. ही बघा, ही एक आहे. खूपच ऊन आहे ना ग मालू. काय ही एक. सूर्य नुसता तळपतोय नाही डोक्यावर. चिपचिप झालीये ग नुसती. नाही तर काय, माझी स्किन नुसती टॅन होत चालली आहे दिवसेंदिवस. मालू खूपच करपली आहेस ग. रस्त्यावर बोलतीयस. लग्नाला उभी राहिले तर स्किन गुलू नको व्हायला. दुकानात गुलू गुलू करायचंय काय कोणाशी? नाही ग भाई. अजून दाखवू का? ही बघा. व दादा दादा अरे नमस्कार आजी, बसा जरा 2 मिनिटं. यांचा आटपतो मग तुम्हाला दाखवतो. हा? बसा बसा जरा बसा. बस हा ही चांगली, ही घेऊन टाक, चल फायनल करी. तुम्ही सगळे इकडे या तरी. अरे चांगली आहे ग, नको मला नाही बघायची आहे यार. काय असं कधीपासून करताय त्या 100 साड्या त्याच ही पण त्याच खरंच आपल्या चांगली परत होती. परत. कुठली- हो actually नंदू मला ही काय आवडली. रे नंदू? ही पण एक बघा. गल्ल्यावर कोणाला बसवलायस रे? आजी काय नंदू अगं मालू आपला नंदू. ऐका ओ आजी, नंदू नाहीये मी, पृथ्वीक आहे. हा हो. हा? पृथ्वीक. वाटत नाही. कसा वाटून दाखवू मी तुम्हाला, मी पृथ्वीक आहे? नाही 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 सॉरी नाही ग ना ग नंदूच आहे. नाही ग तो नंदू नाही आहे. बघ ना कमरेवरून वाटत नाही नंदू आहे तो. इथं बस नंदू आजू नाही. आजू इथं बसा बस. बसा तुम्ही, बसा जरा बसा. कोण नंदू, काय चाललंय तो तुमचं? नंदू एक आहे, तो नाला सोपारा स्टेशनच्या बाहेर 5 रुपयात कान साफ करून देतो. एक मिनिट त्याच्यासारखं दिसतो. एक मिनिट. मी कान साफ करणारा दिसतो? हो. अरे साहेब चिडू नका तुम्ही, शांत. अरे हो वाटतंय. दादा सॉरी, गंमत केली साहेब. बसा बसा तुम्ही साहेब. कान साफ मॅडम करणारा म्हणतो तू. कुठले आवडले तुम्हाला? ही आवडले की ही आवडले, सांगा मला. मला ए वाटतं बावळट, तू कशाला सॉरी सॉरी ते ऐकून सारखं काना. सॉरी मला. हा ठीक आहे, चल घे ना, चांगली साडी आहे आहे ही बघ. बघ. हा ही घेऊ का? हा घे, ही घेऊ. perfect आहे, नाही fine, पण चल. गुण लागतो ना. दादा ही द्या. हा घे, चालेल? चल आता, हा, चल ही चालेल, ही ही बघा. पॅक कर, चला. वा वा, हा द्या. काय आजी तर थांबा. साडीत काही मज्जा नाही आहे ना. ही घ्याच तुम्ही, ही A1 क्वालिटीची साडी आहे, कुठेच मिळणार नाही. नाही नको, ही नको, मला दुसरी दाखवा. ही वेगळी नको. दाखवू का? हा. हा आहेत ना आपल्याकडे खूप व्हरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रेंज आहेत. कुठली जास्त रेंजची दाखवू का तुम्हाला? चालेल चालेल, वेगळी दाखवा ना. पिंट्या जरा जास्त रेंजच्या दाखव रे. अरे कुठे पिंट्या? ह्या बघा, ह्या जास्त रेंजच्या साड्या आहेत मस्त. आणि ह्या सिल्कच्या आहेत.
सिल्कच्या साड्या यातली तुम्हाला आवडणारच. तुम्ही बघा फक्त. अय्या हे काय ग शालू काय ग ही मालू बघा ही बघा. ती मोहिनीची साडी आहे काय ग कोण ग मोहिनी अगं ती नाही का सुषमाच्या लग्नात आली होती हा ती पप्प्याची बायको काय ग तीच होय ती हा. तिच्यामुळे नाही का बाप्यांमध्ये भांडणं झाली होती साडीवरनं हा आणि मग असंच अशा पोरी आहेत ना या असल्या साड्या नेसतात आणि मग पुरुष भाळले की मग लपडी करत फिरतात नाहीतर काय मग हे जाऊ दे बाई पण तू घ्या हा साडी तू घे तू नको टेन्शन घेऊस तुझा नवरा बघता तुला एक लपड माप आहे एक मिनिट म्हणजे नवरा बघता एक लफडं माफी म्हणजे वाटेल ते बोलतायत या नाही, नाही, सर. काय बोललात तुम्ही आता नाही तुझा नवरा बघता एक लपड माप आहे तुझं. रिपीट नका करू ओ, काय बोलत म्हणजे असं साहेब. कसं बोललात तुम्ही साहेब साहेब काही शिस्त आहे की नाही चिडू नका तुम्ही शांत व्हा या तुम्ही इकडे या इकडे या चिडू नका ना आजी तुम्ही. हा. कशाला यांच्यामध्ये बोलते जरा थांबा ना तुम्ही आम्ही थांबलो आम्ही कुठे जरा शांत बसा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी एक 5 मिनिटं थांबा हा 5 मिनिटं मॅडम 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 ही या तुम्ही हिचा पदर बघा तुम्ही असा पदर तुम्हाला कुठेच मिळणार नाही साडीचा बघा फक्त ही साडी उघडून तुम्ही घे घे पदर नीट घे हा खांद्यावर ढळला की मग काय घोटाळा होतो सुमीचं बघितलं ना मालू कसं झालं ते नाहीतर काय अशीच साडी नेसली होती ती आणि गेली होती मग जाऊ दे बाई कशाला आपण बोलायचं नाही सुमीचा विषयीच्या समोर नको काढ, उगाच जाऊ. कशाला काय? कोण तुम्ही काय झालं आजी नाही काय नाही तू काय बघ नाही, साडी तू काय नाही झालं हा? नाही सांगा ना अग काय नाही ती सुमी अशीच साडी नेसून गेली होती ग अग एकुलती एक पोर ना अशी शिदोरी घेऊन चालली होती शेतात आणि मग पुढे मग काय झालं पुढे सरपंच असा ताट उभा होता आडवाटला मग पुढे जाऊ दे पुढे दुसरे यांचं कशाला आपण सांगत बसायचं बरोबर सांग, सांग. सांगा ना पुढे नको ग उगच तू ऐकशील तुझ्या मनात काय नाही नको सांग सांग सांगा ना आजी पुढे मोकळी हो सांग तिला काही नाही अगं ती गेली होती अशी शिदोरी घेऊन शेतात आणि ना अशी सप्तरंगी साडी नेसली होती आणि तिचा बांधा पण माझ्यासारखाच ना ग 4 चौघांच्या नजरा अशा रोखून धरणारा अशी गेली शेतात चालत चालत आणि सरपंच आडवाटेला असं ताट उभा ना ग हा पुढे काय सरपंचाच्या पुढे काय आता पुढे काय ते कळल ना आजच्या भागात हा. काल तिथंच एपिसोड संपला सिरियलचा बावळट आहात जराशा आज्यांनो बावळट आहात एपिसोड तर सांगत होतात एवढं मला वाटलं काहीतरी बावळट आहात जराशा नाही. आता चिडू नका ना एपिसोड सांगितलं त्यांनी यार किती मस्त एपिसोड सांगत होते आजी काय मस्त किस्सा सांगितला तुम्ही मी खरंच रमले तुमच्यामध्ये माहितीये रोज का बघ हा चांगली सिरियल आहे पण तुम्ही किस्सा मस्त सांगितलात आजी नाही तर यांचे काका तोच जुना रट्टाळ किस्सा सांगता तो ए काकांचं काय काकां इकडे तुझं काकांचं कशाला मध्ये काढतेस तुला 100 वेळा सांगितलंय काकांबद्दल बोलायचं नाही काकांबद्दल ना किस्से- काकांबद्दल नाही बोलायचं त्या माझ्या वडिलांचं शिक्षण व्हावं म्हणून त्या माणसाने लग्न नाही केलंय कळलं ना किस्स्यावर नाही नाटक- बोलायचं काकांबद्दल नाही बोलणार साडी तर बघ बघा तू ना बघ तुम्ही. मला नाही बघायची हा मॅडम या तुम्ही बघा या वय काय रे काकांच असेल 50-55 असेल का लग्न करताय मला कुठे 2 लग्न करू काय करू मी लग्न माझ्या मालूसाठी बघते रे अगं बाई माझ्यासाठी नको आता मालूचं लग्नाचं वय झालंय ना आता माझ्या मालूचं लग्न नाही ना झालं त्यांच्यासाठी बोलते त्यांचं लग्न नाही झालं अजून नाही झालं आजी काय ग शालू आजी शालू काय झालं लग्न मालूचं असंच. वाईट वाटत ग माझ्या काळ झाला चरे पडतात रडू नका माहितीये आजी. ना. मला लय वाईट वाटतो माझ्या मालूचं लग्न नाही झालं तर खूप वाईट वाटत शालू कशा म्हणजे दिवसाना कोणी पप्पी द्यायला ना रात्रीची मायेची झप्पी द्यायला कोणच नाही माझ्या मालूच्या शालू गप ना ग बोलू दे ग मी तरी कोणाकडे मोकळी व्हायची गप ना ग मी कधी बोलले काय ग तुला अगं तू नाही बोलत ग मालू पण मी बहीण आहे ग तुझी मला काय कळत नाही काय तू काय बोलतेस ते. बाई, शालू मला पण रडायला येईल हा. आता गप जरा आजी त्या एवढं सांगतात तर करून टाका ना लग्न कर ना ग मालू लग्न आजी लग्न करून टाका ना तेवढेच यांचे काका पण बिझी होतील इकडे इथे काय साडी घ्यायला आलीस की माझ्या काकांचं लग्न लावायला आलीस या दुकानात काकांबद्दल विचारत होते ना सर. काकांबद्दल ऐका ना काय
लग्न ठरलं तर बस्ता बांधायला इकडेच यायचा. काय काय काही वाटेल ते बोलताय. बस्ता कसला आपल्या बसता काय माझ्या काकांचं लग्न बिग्न लावणार नाहीये मी इथे लग्न लावायला आलोय. चिडू नका. नाही लावायचं मला माझ्या बघ, काकांचं बघ. लग्न. माझ्या मालूचं कुठं चांगलं होत असेल तर लगेच येतो एक मोठ्या दाताचा राक्षस. अरे काय बोललात तुम्ही. मोठ्या दाताचा राक्षस आहेस तू. आपला मामा नाही तुझं मागे एका मुलाची चांगलं लग्न जुळत होतं तर तुझं आधीचं लपडं सांगून लग्न मोडलं. त्या मामाचे पण याच्यासारखेच मोठे दात होते. दातांवर बोलायचं नाही माझ्या काही. नाहीच आहे काय बोलण्यासारखं. बोलायचं नाही बोलतो मला सर सांग. सर चिडू नका ना तुम्ही, प्लीज चिडू नका तुम्ही. अरे हो आहे त्यांचे दात थोडेच. अरे तुझं काय तुला काय प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, माझ्या. सर, सर, तसं नाही. आपलं एक गंमत- मी जाईन ना दुकानात नाही, निघून. तुम्ही जरा कडक बुंदी वाटताय थोडेसे म्हणून बाकी काय नाही. शांत थोडस. आजी थांबा थांबा आजी ओ हा, गप बसा आता तुम्ही. आम्ही बसलो. त्यांना घेऊ द्या ना साडी. कशाला त्यांच्यामध्ये बोलताय तुम्ही. शांत बसा जरा. शांतच शांत बसा. हा Sorry. मॅडम कुठली आवडली मला ही आवडली ही करायची फायनल मग. चालेल ही चालेल ना. नाव काय आहे काकांचं? वसंत मुटकुळ गोटे. कुठून सांगितलंस. नाव आहे का पण काय हरकत नाही चालून घेईल माझी मालू आडनावाला. काही नाही चालून घेतलास याला माझी मालू पण घेईल. ऍक्च्युली आधी थोडासा त्रास होतो म्हणताना होतो ना. नंतर सवय होते. त्रास झाला होता तुला त्रास झाला होता. थोडासा माझी मालू आडनाव बदलेल नाही तर मी एक मिनिट आमचं कुणी आडनाव बदलणार नाही कळलं जे आहे तसंच राहणार आहे. नको बदलूस गाडनाव त्यांना चालेल नको. आजी अरे शांत बसा तुम्ही जरा. मध्ये मध्ये कसं जरा थांबा ना 2 मिनिटं. साडी घ्यायची सोडून मध्ये बोल. पिंट्या पाणी दे त्यांना. कुठे आहे पिंट्या. कुठे आहे पिंट्या. 3-3, 4-4 वेळा पिंट्याला आवाज देतो स्वतःच सगळं करतो आविर्भाव आणतो 10-15 लोक काम करतात त्याचा. सॉरी तुम्ही ही साडी पिंट्या बोलताना स्वतःच जातो बेल बदलून. ही मस्त आहे. घाल तू. मला सांगतोय साडी मस्त आहे. मॅडम ही बघा ही बघा. नाही मला ही साडी आवडली. ही चांगली आहे ना ग साडी. हा बारीक बारीक फुलं पण आहेत याच्यावर. हा. तुला आवडली. मला आवडली मौसू तुला घे. नाही नको मला नको तुला आवडली तर अगं नाही ग मालू आता तुला बघायला याचा काका येईल ना तर घे तुला. नको मला तुला आवडली नाही अगं तुला घे तुला आवडली. अगं माझ्याकडे खूप आहेत अशा साड्या. आजी तुम्हाला दोघींना नको असेल तर मी येऊ का मला खूप ए आवडली. बावळट तुझ्यात साडीचा पदर आहे कुठून घेशील वेगळा. हिच्या साडीचा फूट पहिले बायकांसोबत थांबून इकडे पर्स घे तुझी पर्स घे. मला साडी अगं, ही साडी इकडे घ्या दे ना. ती साडी. मला साडी आव- नाही घ्यायची तुझ्या अहो, मला दुकानात. घ्यायची नाही साडी. घ्यायची याच्या मी दुकानात. लग्नात कशी येऊ? तशीच आहे. ऐका बसा, ना, घ्या. साडी- तुमच्या साड्या तुम्हाला पाहिजे त्या घ्या. अहो, साडी ऐका घ्या नाही ना. घ्यायची साडी काय घ्या. करताय? सर वाटेल त्याला बायकांसोबत बडबडत बसते स्वतःची त्यांना साडी आवडली घ्या. आहे साडी सर. फॅनच्या खाली हवा लागते गेला बघ एवढा तापलाय. 25-30 जणांचे कान साफ करतोय आज. आज जाईल सँडस रोडला कान साफ करायला. ए बघा. खेड्यांनो हा? नडग्या हाणल्या तुमच्या आईला तुमच्या. हे असं नाही बोल असं काय नाही बोलायचं. गिराईक घालवलं माझं तुम्ही. मग गप्पा बरं का. आता 4000च्या साड्या घेऊन जायच्या इथनं त्याशिवाय जाऊनच देणार नाही तुम्हाला. या इकडं इकडे या. तुला कोणी सांगितलं आम्ही खरेदी करायला आलो होतो. मग आम्ही पत्ता विचारायला आलो होतो. काय हो साडी नाही घ्यायची तुम्हाला. ही काय साड्या आहेत तुझ्या दुकानात मला तर नाही आवडल्या बाबा साड्या. ए थेरडे निघ. निघाले नाहीच थांबायचंय मला. फुकटचा तुझ्या time दुकानात. बंद आहे. तुझ्या दुकानाला काही सोनं नाही लावलं. क्या बात आहे जबरदस्त परफॉर्मन्स. बघूया दर्दी हास्य रसिक काय म्हणतायत. प्रसाद सर. माझ्याऐवजी मी पिंट्याला सांगतो कमेंटला. पिंट्या वा सर वा वा वा. मस्त क्लास. मला ही आयडियाच फार आवडली की पिंट्याला हाक भरून स्वतःच सगळं करायचं. अफलातून आयडिया होती. प्रथमेश मस्त होती कॉन्सेप्ट. अनुभवलीस कधी स्वतः. बायको बरोबर साडीच्या दुकानात जाणं म्हणजे ठीक आहे. वनिता नवा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुम्ही पण फार गोड पेअर उभी गेलीत पृथ्वीक आणि चेतना. फार सतत तू त्याला चला ना साडी बघा चला ना. अशा बायका असतातच. अशा बायका असतात.
मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई मॅम. चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. पृथ्वी, तू अशा नवऱ्यांचं करेक्ट रिप्रेझेंटेशन केलं. ज्यांना खरंच म्हणजे एखाद्याला जर नॉलेज नसेल किंवा त्यात इंटरेस्ट नसेल तर त्यांना असं आपल्याला हे कधी संपेल किंवा आपण इथून कधी निघतोय असंच फिलिंग येतं. आणि तू ते मस्त पोर्ट्रे केलंस. आय थिंक समस्त नवरा वर्ग तुझ्या या पात्राला खूप डोक्यावर घेईल. पिंट्या आणि सावत्या दोघंही मस्त होतात. पिंट्याची आयडिया फारच आवडली मला. नमा आणि तुमच्या दोघींची आयडिया होती. वा नमा, क्या बात आहे. सुंदर सुंदर. मला असं वाटतं नवीन पर्वात शालू आणि मालू म्हणजे इट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड. इतकी सुंदर कॅरेक्टर्स ही दोन मिळाली आहेत. मजा आली. मंडळी, लोचन मजनू या जगावेगळ्या नावाचं एक निवेदक 2 गायकांच्या मागे हात धुवून लागलाय. बघूया आज काय हास्याची धुमस चक्री ते घेऊन येत आहेत. आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. नमस्कार 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 मंडळी. नमस्कार नमस्कार. हो ना मंडळी. हो ना. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गीत झंकार गुंजन संध्या, बेधुंद गाणी पावसाची. नमस्कार नमस्कार. आज आमचा 500वा प्रयोग आहे आणि आहे म्हणजे आहेच. हो ना. नाही, इथे बसलेल्या काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की तो लोचन मजनू मनोमिलन. हे बांडगुळ इथे येईल आणि आमच्या प्रयोगाचा बट्ट्याबोळ करेल, पण तसं होणं आज शक्य नाही. कारण अवीट कारण कारण आपण सांग. हो सांगते. कारण आपण क्रूज वर आहोत समुद्रात आणि आता क्रूज सुटलेला आहे. जमिनीपासून आम्ही खूप लांब आलेलो आहोत. म्हणजे तो हो ना. आणि क्रूज वर आलेल्या माणसांच्या नावांची लिस्ट मी स्वतः जातीनं चेक केलेली आहे. त्यात लोचन मजनू हे कुठेही नाही. त्यामुळे आजचा 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. 500वा प्रयोग होणार. 500वा प्रयोग होणार. प्रेक्षक जमलेले आहे. माफ करा, मला आनंद एवढा झाला. आपण पहिलं पुष्प लगेच माळायला घेऊया. चला. नमस्कार. माझी क्रूज मिस झाली, शेवटी मी पोहत आलो. नमस्कार रसिको. हो, मी एक 5 मिनिटात कपडे चेंज करून आलो. तोपर्यंत तुम्ही कळ स्वतः आलोत रसिको. आलो. आता तो आला रे. म्हणून तो पाण्यात आला रे. तो पाण्यात आला. तो पाण्यात कसं काय आला? मनोमिलन. जमीत कमी पडली, तो पाण्यात आला. हो ऐक मनू. पोहत आला. पाण्यात पोहत तो कसा काय आला पाण्यात? ऐक मनू. तो पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला तो? पाण्यात कसा काय आला? प्रयोग कॅन्सल करा. निघा सगळ्यांनी. पाण्यात उडी मारा. डेक कुठे आहे? मला पाण्यात उडी मारायची. डेक कुठे आहे? या बाजूला डेक नाही. मला पाण्यात उडी मारायची. तू इकडे बस. तो पाण्यात कसा आला? इकडे बस. तू पाण्यात आला. जरा प्रयोग कॅन्सल कर. तू प्रयोग कॅन्सल कर का? मनोमिलन शांत हो. प्रयोग कॅन्सल कर. शांत हो. ऐक मनोमिलन, ऐक ना. मनोमिलन, आपण प्रयोग नाही कॅन्सल करू शकत. आपण 100% पेमेंट घेतलेलं आहे मनोमिलन, आणि ते सगळे पैसे आपण खर्च सुद्धा केलेले आहेत. आपण का करतो असं? ऐक, आयोजक आपल्याला भेटले होते ना मगाशी. त्यांनी इथला सगळा खर्च आपल्याकडून वसूल केला, तर काय करणार आहोत मनोमिलन? ऐक, प्रयोग रद्द नाही करू शकत. आणि हे बाउन्सर बघतोयस ना तू,
ते आपल्याला पाण्यात टाकून देतील. मनोमिलन प्रयोग रद्द नाही करू शकत. कळतंय का तुला? आपण प्रयोग करूया. तू शांत हो. आपण प्रयोग करणार. मी बोलते सॉरी, त्यांच्याशी. माफ करा, जरा मला जरा उशीर झाला. नमस्कार. मी बोलते, तू शांत हो. मनो शांत हो. मी बोलते त्यांच्याशी. शांत. ऐका ना लोचनजी, तुम्ही एवढं समुद्रातून पोहत पोहत येणं एवढं काही अडलं होतं का हो? एवढं कोणी कोणाच्या मागे लागतं का हो? ऐका ना, नका असं करू. अहो, सावली सुद्धा संध्याकाळी 7 सोडते. का असं वागताय तुम्ही? तुमच्यामुळे मनोमिलनची ट्रीटमेंट चालू आहे. कळतंय का तुम्हाला? पाणी पाणी पी. शांत हो. गोळी घेतलीस का? शांत हो. ऐका, हवं तर कोपऱ्यात बसा आणि पाण्यातले डॉल्फिन मोजा, पण नका करू सूत्रसंचालन. मी नाही, असं कसं नाही ना, पाया नाही पडायचं. नका करू. नाही, हे बघा कसं आहे, मी इकडे आलो आणि सूत्रसंचालन नाही केलं तर मी देवाला काय तोंड दाखवू? नकाच दाखवू. नाहीच आहे बघण्यासारखं. नाही, मुद्दा तो नाहीये. हे माझे देव आहेत, माहिती का तुम्हाला? हे माझे देव आहेत. मी करतो, व्यवस्थित करतो सगळं. मला लोचन मजनू म्हणतात. लोचट मजनू म्हणायला हवं खरं तर. नाही, हे बघा, असं करू ना. मी व्यवस्थित करतो, काही टेन्शन घेऊ नका. मी आहे, टेन्शन घेऊ नका. सगळं करतो मी. आलिया भोगासी. हम्म. साहिलजी. नमस्कार. नमस्कार रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू, म्हणजेच चुतचुतदार. सत्यशील सरपोतदार. रसिको हो. रसिको आज अहो, जातोय का? काय होय, मासा होता तो, जिवंत मासा. पोहत आलो, मासा लुट करत होता. फेकून दे रे तो. कार्यक्रम सुरू कर ना. फेकून देतो. बरं, हाकत नाही रसिको. डुंबुक डुंबुक पाय. तू एवढा कसा निर्बुद्ध आहेस रे, मला सांग. करणीचा देव, पाण्याचा नारळ. देवाची करणी नारळात पाणी, असं आहे ते. मूर्ख कुठला. कार्यक्रम सुरू कर, नाही तर नारळ फोडेन ना तुझा. मी सांगून ठेवतो तुला. मनोमिलन एवढं चिडण्यासारखं काय तेच कळत तुम्ही नाही. सुरू करा. बोलणार आहे. रसिको, तू माझ्या उजवीकडे बसलेले आहेत. इथे मनोमिलन बसलेले आहेत आणि त्यांच्या राईट हँडला बसलेले आहेत टिव करीनी. अहो, अविट रागिणी. टिवटिव करेनी काय? आणि जर मी टिवटिव करेनी असेल ना, तुम्ही वटवट सावित्रा. टिव सावित्रा. एखादं निर्जन बेट दिसलं ना, लाथ मारून मनोमिलन. देईन तुला मी खाली. माझं काही चुकत असेल तर मला सांगा. नाही. असले विनोद मारू नका फक्त. नाही, तुमचं काही चुकतच नाहीये. हो, नाही, ठीक आहे. काहीच नाही, आमचं चुकतंय हो. आमची चिडू नका. आज पावसाची गाणी आहेत ना, त्यावर बोला. हो, मी बोलतो. रसिको क्या है टोचला? अरे शंख होता मगाशी पोहत आलो, वॉशरूम मध्ये अडकला होता. फेकून देतो. फेकून दे. रसिको क्या है पाऊस? क्या है पाऊस रसिको? हे प्रेक्षक क्या है रसिको? पाऊस क्या है रसिको? अब क्या है रसिको पाऊस? क्या है? रसिको ये पाऊस है, ये ओवर एक्टिंग है रसिको. तो रसिको रान प्रश्न एक उरता है, पाऊस क्या है रसिको? क्या है बारिश? सर आलेत, टेक्निकल रिहर्सल बोलवले. ये बारिश है, ये हरीश है, हरीश. ये हरीश कसपटे अपना असिस्टेंट डायरेक्टर है. राउंड प्रश्न एकच उरता है रसिको.
बारिश क्या है रसिको? क्या है रेन? व्हाट इज रेन? रसिको राउंड राउंड कोई आके मेरे को काम मांडूंगा सांगोगे? मेरे को कान मान जवळ येऊन सांगोगे का हा पाऊस? कोणीतरी या इकडे अवेलेबल असेल तर मेरे मांडी के बैसे अरे गपरे गपरे तू स्वतःचा कसा कंटाळा येत नाही रे तुला? थुकत का नाहीस तू स्वतःच्या चेहऱ्यावर? आणि मांडीवर बसून सांगायची काय गरज आहे तुला? तुझ्या मांडीवर बसून का सांगायचंय सगळ्यांनी? तसं नाही मी जसं गाण्याचा कार्यक्रम आहे, गाण्याबद्दल बोल. हो हो रसिको हा बेधुंद हा शब्द ऐकला त्यावेळेला डोळ्यासमोर बच्चन साहेबाचं ते गाणं येतं, मैं और मेरी शोनाई. चित्रपट लुसलुसा. अरे गपरे कोणाची चेन नाही रे? मे और मेरी तन्हाई असं गाणं आहे ते. आणि लुसलुसा नाही रे चित्रपटाचं नाव, सिलसिला असं नाव आहे रे. रसिको माझा जरा गाण्याचा नावाचा प्रॉब्लेम आहे रसिको. मैं और मेरा नानू भाई. काय बोलतो हा माणूस? अरे कुठे सुरुवात करतोस तू? कुठे जातोस? कोण माझा नानू भाई? तुम्ही नका ना बोलू, सुरू करा ना कार्यक्रमाला. काही हा नाही सुरू करणार आहे. तू गप्प बसायचा आहेस आता. अर्धवट राहिलं तर काही चालेल. काही अर्धवट नाहीये, येतच नाहीये तुला. अर्धवट राहील, चुप्प बस. हरकत नाही रसिको, आपण कार्यक्रम 500वा कार्यक्रम आहे. नमस्कार नमस्कार. रसिको पाऊस म्हटला की एकच गाणं आपल्या डोळ्यासमोर येतं. मी ओळखणार. नको. नाही नाही आठवत नाही मला. कशाला पण सांगतोस? कशाला मी कशाला करतोस? येत होतं ना माझा फ्लो मध्ये होतो ना. असू दे तू गा. रसिको पाऊस आणि बेधुंद याचं एक निराळच नातं आहे, मारेन. तर ह्याच नात्यावर एक तरल गाणं संगीतबद्ध केलंय श्री तुडुवे, श्री A.R. रहमानजी यांनी. गीत लिहिलेले आहे जावेद अख्तर साहेबांनी आणि चित्रपट आहे लगान, गाणं आहे घनन घनन गिरगिर आहे बघ. माझी एक विनंती होती फक्त रसिको हो, हे जे सुरुवात आहे घनन घनन हे मी म्हणतो रसिको. अजिबात गाणं नाही. हे कंटिन्यू अजिबात नाही. माझी झालेली आहे. ऐकायचं ना तुम्हाला? हो हो हे म्हणाले. स्वतःच हो म्हणतोयस तू? कोणी हो म्हटलेलं नाही. ऐकायचं ना तुम्हाला माझ्या तोंडात? हे हो म्हणालेले. तर तू एकदा फक्त मी म्हणतो रसिको. प्रेक्षक बघताय का म्हणून? तू पाणी पी शांत हो. मनोमिलन शांत हो. आज जरा शब्दांचा प्रॉब्लेम झाला, मला पाठ असतात. आज जरा प्रॉब्लेम झाला. बस चांगल्या गाण्याची आणि वाट लावून टाकलेली आहे. मला ते गाणं गायचं होतं. मला पुढे काले मेघा असं गायचं होतं. तू गा ना, त्यांना गाऊ दे. मला नाही गायचं आता हे गाणं. तू गा, मी सूर देते. मला नाही गायचं आता. अरे मला नाही गायचं. तुला गायचं येतं का? बरं, माफ करा रसिको. हा असं मला नाही गायचं. चिडू नकोस, प्रेक्षकांवर चिडू नको. माझं नेमकं काय चुकतंय ते नका. गप्पे. मनोमिलन, काय करतोस? राग आलाय मला ह्याचा. मी गाते, तू शांत पाणी पी. तुला सतत पाणी देत नका जाऊ. अरे गा तुला तू. त्रास होतो ना मग माझ्यावर. रसिका हो, माफ करा. मी आता आपल्या समोर माझं पुष्प सादर करते. का हसलास? नाही एक वेगळा असू मूड दे. करण्यासाठी मी हसलो. खूप सिरियस चाललंय. काय मूड करू नको. नाही ठीक आहे, हरकत नाही. बसा तुम्ही बसा. रसिका हो, मराठीत सुद्धा अनेक सुंदर सुंदर गाणी आहेत पावसावर. त्यातलंच एक अतिशय सुंदर गाणं मी सादर करते. आला आला वारा संगे पावसाच्या धारा. वा 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 वा. रसिको हो, चित्रपटाचं नाव आहे हा सावला खेळांचा. तुझा बाप चावला. अभि बापाला जाऊन सांग खेळायला. अभि तू इथे ये. अरे कसं बोलतो हा? याला ना खरंच खेचला पाहिजे. अभि तू इथे तू पाणी पी. कसं बोलतो हा? तुला सांभाळायचं, याला सांभाळायचं. काय काय करू मी? प्रेक्षक तू पाणी पी. तू पाणी पी. घरात दोघांनाही वेळ लागलं तर कसं चालेल? तू थांब. मी आहे ना. हा खेळ सावल्यांचा असा चित्रपट आहे ना. काय बोलेल हा? माझा गोंधळ हा सावला खेळांचा असं झालं. मी माफी तू नको ना बोलूस. ही एक चूक सोडला आयुष्यात मी दुसरी कधीही चूक केलेली नाही. मी मान्य करतो. सगळ्यात चेचत राहा यानं माझी लायकी ती आहे. येतोस? नाही हरकत बसा. मनोमिलन
शांत शांत रसिका हो, माफ करा. मी दिलगिरी व्यक्त करते जे काही आत्ता झालं इथे. सादर करते माझं गाणं. झालं ते आता पुढे पुढे नाही. नका ना, काय करू? गप्प बसा ना. चुकलं नाही नाही गप्प बसा. असं कसं काय? तू का ऍक्च्युली ऐका, तोंडाने आवाज काढतो, तोंड मोकळाच आहे माझं. नका ना काय तोंडाने आवाज काढत होतो, ह्याच्यातून नव्हता, त्यामुळे तुम्ही काही धरलात तरी तोंड मोकळाच आहे. काढू शकतो. मी गाऊ का? गा तू कशाला गातो? मनोमीनं काय करतोस? थांब ना. कशाला गातोस? शांत बस. गप्पा बस ना, काय गरज आहे या गाण्याची? नाही, मध्ये मध्ये जरा एक इंटरेस्टिंग करणार होतो. काही नाही नको करूस. ठीक आहे, आता गाण्याचा कार्यक्रम आहे. हो बरोबर आहे. याच्यावर मला एक अतिशय सुंदर गाणं असं आठवतं रसिको. वाणी, वाणी. क्या बात आहे दादा. तू वेडा आहेस दादा, वेडा. प्रसाद सर, टायटॅनिक नंतर जर मला क्रूजवरचं काही आवडलं असेल तर हे स्किट. आता ना सम्या, म्हणजे तुझ्यातलं लेखक आता महाराष्ट्राला काय जगाला माहिती झालंय, पण बोलता बोलता मासा निघतो, शंख निघतो, हे लेखन नाही, हे किडे आहेत, किडे. ओमकार फॅन्टॅस्टिक, चेतना मस्त, फॅन्टॅस्टिक, ला जवाब. शेवटची आता तू समुद्रात उडी मारलीयस, आता तुला काय काय मिळेल आणि तू परत काय घेऊन येशील देव जाणे. वा वा वा, अफलातून. मंडळी, तो भाबडा कलाकार फक्त मेकअप रूम शेअर करण्यासाठी हो म्हणाला होता, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे झालं ते व्हायला नको होतं. आता काय झालं ते तुम्हीच बघा. एक्सक्यूज मी अरुण सर. एक्सक्यूज मी. कोण आहे? प्रथमेश सर. हा, एक मिनिट आलो रे बाला. कवरी काय करताय? गुड मॉर्निंग सर. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हे बसता. एक मिनिट एक मिनिट. येस सर, हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय सर. काय? इथे बाजूची जी मेकअप रूम आहे ना, हा. तिकडचं छप्पर गळतंय. हा. तर तिथे जो आर्टिस्ट आहे त्याची थोडी गैरसोय होतोय, तर 15 मिनिटं फक्त त्याला इथे तुम्ही ऍडजस्ट कराल का? 15 मिनिटं सर, प्लीज सर. अरे बसा रे, असं काय विचारतोस? बोलो त्याला. यारायस का तू? चालेल. अरे इंडस्ट्री मध्ये विचार, अरुण कदमची दोस्ती क्या है? लहान मोठा मोठा थोर माणूस काही बघत नाही तो. सगळ्यांना रिस्पेक्ट करत. अरे येतं काय? अरे बस बसाऱ्या, काम आहे. तू बस. येतं काय नाही. बल्गेरी मध्ये मिनी शूटिंग करायचं ना. बुल्गेरिया. काय लोक इकडची लंडन, स्कॉटलंड, अमेरिका, बुल्गेरिया. काही लोक काश्मीर मध्ये करतात शूटिंग. अरे मिनी बाहेर परदेशामध्ये बुल्गेरिया मध्ये मिनी शूटिंग करायचं. अरे सनी केवल नि मी. हा? केवल सनी केवल नि मी म्हणजे तुम्हाला सांगतो, व्हॅनिटी शेअर करायचं बोल. गेला. वसरे असिस्टंट लोक असेच आहे. एक सिनियर माणूस काहीतरी सांगतो, गेला. मरू दे, आपल्याला काय करायचं. अन्यायाविरुद्ध असा बंड पुकारून मी गुंड झालो तरी काही हरकत नाही. एक मिनिट या. सारे काय केलंस? असिस्टंट, मेकअप रूम मध्ये डुक्कर आहे. सर, अरुण कदम सर. मी डुक्कर? नाही 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 सर. काय केलंस वासरे? माझा बाथरूम टॉवेल काढलास तू? अहो नाही सर. सर मला वाटलं तो सर प्रोडक्शनने टॉवेल वाळत घातलाय खुंटीवरती, म्हणून मी तो काढला सर. सॉरी सर, माझी चूक झाली. प्रोडक्शन वासरे माझा यो पर्सनल आहे. हो सर, मला माहिती नव्हतं. हा बघा इकडे आहे.
ऐक सर जरा लादी खराब झाली, जरा पुसून घेतो. कोचिन कॉस्ट्युम काय केलंस त्याचं? हा हा सर तुमचं कॉस्ट्युम आहे. ओ सर सॉरी सर, मला माहिती नव्हतं. सॉरी सर. अक्कल नाही तुला वसारे? सर मी नवीन आहे सर, मला माहित नाही सर. प्लीज त्यांना सांगू नका, नाही तर माझा रोल जाईल सर. ठीक आहे वसारे. सर मला वाटलं प्रोडक्शनचं आहे म्हणून मी ते वापरलं. बाकी याऱ्या प्रोडक्शन फक्त एक पाण्याची बाटली देते ने टिश्यू देतो, बाकी काही नाही दे. सर मला खूप तहान लागली, मी थोडं पाणी पिऊ सर. अरे विचारतो काय येऱ्या, माझी वॅनिटी पे बिंदास. थँक्यू सर. वसारे घाबरवशील. अरे पण फचकन येतो सांगावर. रिलॅक्स राहा. संपलं बघ. सॉरी सर, फक्त लक्षात नाही आलं सर. सर माफ काय करा सर. केलंस वसारे तू? अंगावर चुकलंच म्हणजे. नाही सर, ते चुकून झालं सर, चुकून सर. तर कसं झालं वसारे? हो. एकच बाटली होती वसाऱ्यात, ती पण संपवलीस. घरातून असं झाला ब्रश बिश नाही, इथं गेलीस तू? नाही सर तहान लागलेली म्हणून पाणी प्यायलो. अरे पण प्रोडक्शन वाला पण एकच बाटली देतो ना रे. काय एकच बाटली का सर? उरलेल्या बाटल्या मी घरी घेऊन जातो ना म्हणून. सर सॉरी सर, माझ्या लक्षात नाही आलं. माफ आता करा. मी पाणी कसं पिऊ वसारे? सर मी बाथरूम मध्ये भरून आणून देतो ना. अरे घाणेरडं पाणीचं पिऊ मी? कुठल्या तरी तल्यातून भरून आणतात ते पाणी प्यायचं मी? नाही सर, नाही माझी चूक झाली सर, मला माफ करा. एकच बाटली होती ना हो वसाऱ्या. हो सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर, खूप. सर आपण एक सेल्फी काढूया सर. अरे नको हे हो. कपडे बरोबर. सर सेल्फी बायकोला दाखवलं ना, माझी आई बायको अरे पण खुश मी होते. कपडे बरोबर असं ते ना सर, या ना काढा ना. बरं ठीक आहे. हे कोण आहे हा? सॉरी सर, तुम्ही पटकन लक्षात नाही. सर एकदम आवरं कशाला ओरडलंच वसाऱ्या? नाही, ते एकदम विचित्र काहीतरी दिसलं म्हणून. सेल्फी काढतोस ना? हो सर फिल्टर ऑन करतो. सर फोटो बघून ना माझी आई बायको इतकी खुश होणार आहे ना सर. बसू शकतो? हा? बसू? रिलॅक्स वसाऱ्या, बस. बसू अरे रिलॅक्स वसाऱ्या, एकदम टेन्शन सर घ्यायचं. पहिल्यांदाच एका सुपरस्टारच्या केबिन मध्ये येऊन सर बसलोय मी. अरे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अरे तू कुणाला पण विचार, मी कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट आहे. अरे बुलगेरियामध्ये मी जायचो ना, तिकडे सनी केवल हा. आणि तो आम्ही एकत्र व्हॅनिटी शेअर करायचो. तुला सांगतो खरं तर एक सुंदर अशी पोरगी यायची आणि ती मला अशी बोलायची, एक्सक्यूज मी बुलगेरियाची गोष्ट माझी कोण ऐकूनच घेत नाही. हाय आता जरा बरं वाटलं. सफरचंद हो सर द्या ना. नाही मला असं नाही अरे हे बघ. अरे हॅलो हॅलो सर तुम्ही मागे उभं राहा. सर जीव जाईल माझा कधीतरी. विसरलो तुम्हाला ना. अरे काय घेणार वसाऱ्या? चारी बाजूनी कोरलेस तू. आता काय देठ खावतो मी. सॉरी. अरे सभ्यता म्हणून मी तुला सफरचंद विचारलं खाणार का? एक फोड कापून देणार होतं तर अक्का खाल्लास तू वसाऱ्या. नाही सर, तुम्ही म्हणाला सफरचंद म्हणून मी घेतलं सर. काय करायचं तुझं वसारी? अशी फालतूगिरी करतो मी. माझा पर्सनल आणला होता ना, तो पण तू खाल्ला. चूक झाली सर प्लीज हे बाहेर सांगू नका, नाही तर सर माझा नाही रोल. सांगत बघ. सर हा. मला भूक लागली, मी जरा काहीतरी खातो डबा. सर खाणार? मी नाही. 2 वाजता. का सर? अरे माझ्या बायकोनी ड्रायफ्रूट भात दिलाय बोल. हा, मी नंतर खाणार आरामात. क्या बात आहे. तुझ्या डब्यात काय आणलंयस तू? ड्रायफ्रूट भात खाणार? अरे माझा डबा आहे वसाऱ्या. तुमचा डबा आहे? माझा डबा खालास तू. काय केलंस वसाऱ्या? घ्या. अरे तिला इच्छा नाही तर तिकडे फेकायचं. ह्याच्यात हे टाकलंस तू. नाही सर मी करतो ना व्यवस्थित. हे बघा अरे काय? सर आता नाही करणार सर, घ्या ना. अरे वसाऱ्या आता कसं खाऊ मी वसाऱ्या?
सगळं त्याच्यामध्ये तू सर मला वाटलं प्रोडक्शनचा डबा आहे म्हणून मी सर खाल्ला सर मला माफ करा सर प्रोडक्शन वाला असा डबा देतात. सर 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 तुम्ही माझा डबा खा ना माझा डबा खा सर सर एकदम टेस्टी डबा आहे तुम्हाला सांगतो घ्या ना सर हे बघा भाकरी आहे हे बघा अरे हं? मेथीची भाजी. मेथी हां हां हो सर घ्या ना सर एक घास घ्या ना एक घास घ्या ना मला खायचंय. अहो सर खरंच सांगतो तुम्ही खा ऐक बा. सर माझ्या बायकोला कळलं ना मी डबा मागवतो. सर माझ्या बायकोला कळलं की तिच्या हातचं बनवलेलं तुम्ही चाकलत तिला खूप आनंद होईल सर पण मला नको हा डबा. मग माझं मी मागवतो. सर मी तुम्हाला भरवतो माझं ऐक ना मला. सर घ्या अरे नको ऐक. प्लीज नको, मी नको, मीच नको, भरवतो नको. मी भरवतो कसं वाटलं सर है ना थँक्यू यार. हा तुला सांगतो बुल्गेरियामध्ये मी शूटिंग करत होतो ना माझी तिकडची गर्लफ्रेंडने याचा डबा आणला. हा हा सेम टू सेम असं तू भरवलं म्हणजे मला भरवलंच ना तू हा. तसंच तिने मला असा हो काय झालं सर 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 काय झालं तिखट लागलं सर अहो सर तो मिरचीचा ठेचा आहे तिखट लागणारच मिरचीचा ठेचा सर सर पाणी अहो सर पाणी नाही सर 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 बाथरूम मधून आणून देऊ का भरून तुम्हाला लागलंय ते सर, सर. थोडं लागलं हाय सर सर इज देअर एनी प्रॉब्लेम सर. हाय सर हाऊ आर यू सर. समथिंग इज प्रॉब्लेम मेथड ऍक्टिंग. बथड ऍक्टिंग एक मिनिट तू कोण. सर मी कार्यकर्ता सर अच्छा 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 मी डिरेक्टर श्याम. ओ सर अरे पाया काय पडतो रोल चांगला कर. सर सर तुम्ही सीन वाचलात सर. सर एकदा परत वाचूया सर. नाही याच्यासाठी सर काय नवीन आर्टिस्ट आहे नंतर तो तुमच्या समोर फापलला तुम्ही म्हणता की कोणाला धरून आणलंय चिडचिड करता म्हणून सर फॉर माय सेक सर आय रिक्वेस्ट यू सर प्लीज प्लीज. अरे नाही सर तिकडे नंतर प्लीज प्लीज सर प्लीज सर रिलॅक्स प्लीज माझ्यासाठी सर माझ्यासाठी हा ओ तयार झाले ते. हे बघ अरुण सर तुझ्या सोबत काम करतायत तुझं भाग्य आहे. संधीचं सोनं करा नीट कर एकदा वाचून दाखव एकदा माझ्या समोर करून दाखवा एकदा. भाई 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 माझा ऐका राडा करू नका निवडणूक तोंडावर आली आहे भाई भाई माझा ऐका निवडणुकीत आपण हरू भाई. अरे सर सर हे कुठलं स्कूल आहे यांचं स्वतःचं स्कूल आहे. नाही पण ते असं का करतायत ते. सर फोड आलाय कुठे. जिभेला आलाय जिभेला अरे देवा आता काय 2-3 करायचं? दिवस तरी लागतील सर बरं व्हायला 2-3 हो दिवस सर नाही 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 तो प्रोड्युसर माझी वाट लावेल. सर काय झालं त्याच्यामध्ये एवढं तुला नेत्याचे डायलॉग पाठत हो सर एकदम पाठ आहेत बोलून दाखव. ए थंड राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेला मला केव्हाही आवडेल. हा अरे तू अंगार आहेस कमाल करतोस तू तू नेता कर. सर मी तू कर. सर नको नको सर ते सिनियर आर्टिस्ट आहेत ते रागवतील. ठीक आहे मी सांगेन त्यांना तू कर. सर मी त्यांचा फॅन आहे. असे आदर्श ठेवू नको उद्ध्वस्त होशील. सर 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 हे मॅनरिझम आहे ना सर हे मला खूप आवडलं. इट इज आउट ऑफ द वर्ल्ड सर. पण हे ना नेत्याला नाही जात कार्यकर्त्याला जात. हा सर तुम्ही कार्यकर्ता व्हा. प्रथमेश प्रथमेश येस येस सर येस सर तू नेते Yes, sir. Yes, sir. बोला, हे बघ, आता हे नेता आहेत आणि हे कार्यकर्ता लक्षात ठेव. आता हे नेता आणि हे येता जाता. चल 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 करेक्ट तू 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 नेता सर तुम्ही कार्यकर्ता. हो सर काय झालंय सर तिखट लागलंय सर माझ्याकडे गुळाचा खडा आहे तुम्हाला देऊ का मी. क्या बात आहे परफॉर्मन्स क्या बात आहे. आपण थेट जाऊया दर्दी हास्य रसिकांकडे. सई मॅम खतरनाक परफॉर्मन्स होता. संकल्पना उत्तम, सादरीकरण त्याहून उत्तम. आणि आम्ही सगळे तुमच्या व्हॅनिटीत आज येतो. आम्हाला सगळ्यांना बुल्गेरियाची कथा एकदा सांगून टाक. मस्त. मंडळी तुमच्या समोर विनोदाचे नवीन नवीन फंडे घेऊन आम्ही येणारच आहोत तुम्हाला हसवायला.
पण सध्या वेळ झाली निरोपाची. तेव्हा बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा नमस्कार मंडळी. निराशेचं मळभ दूर करत विनोदाच्या दिव्यांनी हास्याचा झगमगाट करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, आपल्या MHJच्या इबलीस गावात बसतंय नल दमयंती नावाचं नाटक. बघूया त्याची ही विनोदानं रंगलेली तालीम, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले आवली गावकरी. दमयंती, हे दमयंती, दमयंती कुठे आहेस तू? दमयंती, वाह 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 वाह. दमयंती, तू आलीस. निषद देशाचा हा राजकुमार नळराजा चक्षुंमध्ये प्राण ओतून तुझ्या रूपाचं चांदणं बघण्यासाठी आतुर झालेला आहे. वाह वाह. मांजर राज, मयूर राज सुद्धा इथे विहार करत आहेत. वाह 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 वाह. कर्कोटक नाकाच्या सर्पदंशामुळे आमचे रूपडे जरी विद्रूप झालेले असले तरी तुझ्याबद्दलच्या प्रेमभावना मात्र अत्यंत उत्कट आहेत. हे दमयंती, हे दमयंती, आमचा स्वीकार करशील? रूप जरी हे कुरूप तुझे, मन तुझे चांगले. रंग नाही रूपाचा पुरावा, मन हे तुझ पाशी येऊन थांबले. नलराजा, हो नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा. दमयंती. ए नल्या, नल्या वर्गात होता तुझ्या? हा नल्या म्हणशील त्याला? सॉरी समीर दादा फोन आहे. सर फोन घे, घे, आहे. घे, समीर घे, घे. सॉरी सर, माझं आवर आवर Very पटकन घे sorry. म्हणजे आपण लगेच दुसऱ्या प्रवेशाची तालीम हो करू. सर, हा? व्हेरी सॉरी, मी फोन करून आलो. हा, हा. हॅलो हा, हा. हॅलो, वा, वा, वा. मोठ्याने बोला, नेटवर्क नाही. मास्तरांनो, माझं नाटक परपरवलं. पेटवलं वातावरण. किटला उडवलं, किटला. एक नंबर. छान प्रिया, प्रिया छान. वा Thank you, समीर, हरकत नाही, असू दे असू दे. पण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही रोज येऊन इथे मदत करताय. छान. वा काय करू मास्तर, सारखं म्हणत पोरीला गेलं कधी काय रे ना रे गो, हेच गाणं वाजत असतं. घरात मन रमतच नाही. ये मग माझ्या उसात ये रमावतो तुला. हे सावकार चिकूला काय बोलतो का? काय चल की. त्याला काय प्रॉब्लेम? मला बोललाय. हात लावू नको आधी. वाडी काढीची, चटणी नाडीची. अंगोऱ्याचं नाटकं सांगतोय. आधी सांगतोय. मात्र समजावून ठेवा यांना. मास्तर, या 2 बोक्यांची नसबंदी करून टाका. थांब रे, थांब चिको. ग बसतेस का? सतत भांडू नका. थांब. ए तिकडे बस रे सावत्या. ओ मास्तर, मी काय म्हणतो, हा. म्हणजे आपल्या नाटकात आणखी एखादा स्त्री पात्र असतं तर बरं झालं असं ना. का का काय गावचं टॅलेंट बाकड्यावरच बसलेलं आहे ना. तुमच्या टॅलेंटला म्हणावं बाकड्यावर बसून मिशीला पाणी घाल. तू बोल तिथं काहीतरी व्हायचं. काय ग बसा. पण मास्तर, पोरग कसं भारी करत होतं का नाही ती मुंबईचं. छान करतो. ते छान करतो. छान करतो. दमयंती माझी लागा लागाच. नाही नाही, माझं काहीच नाही. माझं सगळं श्रेय मी मास्तरांना आणि मोरेंना देते. मास्तरांचा कायला, मोऱ्यांचा का? मोरेंनीच मला दमयंतीचं सगळं चालणं, बोलणं, लाजणं शिकवलंय. आय एम ग्रेटफुल टू यू. तुम्ही खूप शिकवलत मला. नेव्हर माइंड. नाही नाही, हिच्याकडूनच मी इंग्लिश शिकलो का नाही तेवढे.
नाही हरकत नाही पण एक मात्र नक्की हा. प्रयोग छान होणार प्रयोग भारी होणार. एक नंबर प्रयोग भारी होणार. एक नंबर होणार. अरे याचं काय थांबा बेरिंग मध्ये आहे तो बेरिंग मध्ये आहे थांबा काय झालं नाही होणार नाटक चांगलं होणार घाबरतो समीर, कशाला समीर, पाठांतर काय पण slow आहे. झालं काय झालं समीर काय सर झालं फोन आला होता सर हा काय बाबांची तब्येत बरी नाहीये सर बाबा सिरियस सर अरे बापरे नाही, नाही. सांगतो काय झालं बाबांना त्यांना टॅका आलाय अटॅक आलेला आहे अटॅक Attack असतो रे. त्यांना बरं नाही सर बर 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 मला जावं लागेल सर बर बर तू जा तू घाई कर पण जा. सर ही तालीम सर माझी इच्छा नाहीये ही नाही. तालीम सोडून जायची काळजी करू नकोस मी आहे की नाही हा तू आधी जा बाबांकडे जा बाबांची काळजी घे त्यांना बरं वाटलं की पुन्हा ये उद्याच्या गाडी सॉरी सर नाही नाही माझ्या अर्धमन इकडेच राहते सर तालीम सोडून माझी इच्छा होत नाहीये सर नाही तू जा काळजी घे जा नीट करा काही सगळे- लागलं वेगळं तर फोन करा हे आम्ही म्हणायला हवं की नाही हो, बरोबर आहे. हा, सावकाश जा रे. सावरा स्वतःला सावरा स्वतःला जा, 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 जा. सावरा. इकडे. कपडे काढून जा कुत्री बुकतेली. कळवत राहा रे मला समीर हा गेला नाटकात कसं काय अरे देवा हा? आता काय करायचं काम पण चांगलं करीत होता नाही मी म्हंटल त्याला की काळजी करू नकोस पण 4 दिवसावर प्रयोग आलेला आहे हा. आता नलराजा कोण करेल मास्तरांनो अरे वा, या सरपंच या. या, इकडे, सरपंच या, सरपंच या. इथे या, सरपंच. बस. त्याला तो चौगुलीचा समीर असं डोलत चुलीत का गेला ते काय आता हे तू तालमीचं काय आपल्या ती चल शेवंती ही तालीम कशी करायची आता चल शेवंती नाव आहे आपल्या नाटकाचं नलदमयंती असं नाव आहे की नाही सरपंच तेच ते काय वाचतो तुम्ही त्याच सांगतो आहे काय झालेलं आहे तो जो मुलगा आहे समीर त्याच्या वडिलांना अटॅक आलेला आहे त्यामुळे तो मुंबईला गेलेला आहे पुन्हा अरे बापरे मास्तर थांबा तुम्ही काय 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 गावाचा प्रश्न आहे ना हो. सावते आहे की मग हा काय चावत्याचं मी काय? सोडवते प्रश्न काय केलं काय तुझ्याकडे आहे का कुणी नल स्वतः आहे ना मी तू स्वतः आहे मी अरे सावत्या पण तुला ती भाषा जमते का म्हणजे काय तवान त्यात काय अवघड आहे तवा? नाही मी काय बोलतोय भाषेची जर का तुम्हाला अडचण असेल तर मी नल करतो भाषेला तुम्ही जमाल असं काय गावचा पहिला नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे मी नल करणार तू अहो सरपंचांनू आपल्याला नल पाहिजे हँडपंप नकोय कळलं? आणि कशाला एवढा बोंबटावा आहे आता काय गावात नल पाणी योजना आणताना पावटे शिजले स्टेजवर नल आणताना किती वेळ घ्याल तुम्ही हा, माणूस म्हणायचं भाण्यान चाक काढू का रे ह्याची मी? हो त्याला बोलता कशाला तुम्ही मग तो मला कसं बोलतो हा? अहो तो बरोबर बोलतोय मग? आपल्याला नलराजाच्या भूमिकेतला माणूस तरुण हवा आहे हा मी काय म्हणतोय सावत्या बोलतो त्याला करू दे ना करू दे की थांबा रे थांबा हा मी काय म्हणत होतो हा मला सांगा कोणाकोणाला नलराजा करण्याची इच्छा आहे मी कुठं हे कुठून आहेत ना बने तुला नाही करायचं का नलराजा माझा फोकस बाईवर आहे नाही म्हणजे मी त्यांना प्रॉन्टिंग करत ना नाटकात म्हणून मी नाही करत आहे. बरोबर बाकी कोणाकोणाला इच्छा आहे म्हणाला आम्ही सगळी अरे वा छान पहिला. छान आजपर्यंत नळासमोर रांग पाहिली होती नळ स्वतः रांगेत पहिल्यांदा पाहिलेले आहेत हा. छान होता मास्तर नाही एक विचार करावा लागेल आपल्याला आधी ऑडिशन घ्यावी लागेल की नाही हा, ऑडिशन घ्या गरज नाही नाही त्याच्यातच ठरणार कोण नल करणार व्यवस्थित चालेल, बरोबर चालेल. बरोबर ऑडिशन घ्या. बरोबर माझा आणि सावत्याचा पाठ आहे आम्ही करतो ऑडिशन घेतायत ना ते आवाज करू नका आधी सांगतो आहे अरे आता त्यांना सांगून ठेवा थांबा रे थांबा मांडू नका सतत हा चल ये सावते ये करतो मग मी ए बघा ए डोले फाडून बघा राजू तिकडे ए बसा रे तिकडे बसा इथे बसा सावते करशील चल, 1 2 3 सुरू एकदम येती कवापासून हुडाकतोय कुठे हिंडतीयस हा कुठे होतीस चलकी आत चलकी उसात अरे चलकी काय नाही उचल. नाही तिथे बघा मयूर विहार करत आहे नडगे हाणले तुझ्या माकडा कशाला मध्ये हो बाहेर तिकडे चल हो तिकडे बाहेर पुढे यायचं नाही मध्ये मध्ये आमच्या गेलंय ती यांच्याशी कसं बोलायचं मास्तर चलकी आत चलकी उसात नको अगं तू कुठं आहेस
कुठं आहेस तू? तू कुठे आहेस हा? तू कुठे आहेस आणि कोण आहेस कोण तू? नलराजा आहेस ना? उसात मोरांच्या नडग्या हाणतोस तू फावल्या वेळात. मध्ये मध्ये येत होतो. दमयंतीला घेऊन तुला उसात जायचंय. ऊस तोडणारी कामगार आहे ती. कोण? मागे हो. ते काय पुढचं भारी ही भाषा आहे तुझी. मग काय भाषा अशीच असते आपली. खरंच तर त्याच्यात उगाच लागा अशुद्ध शब्द होतो म्हणून ते काढून टाकलं मी आपलं सोपं अच्छा करून म्हणजे टाकलं. संहितेत जे लिहिलेलं आहे ते अशुद्ध आहे हा? मग काय जे तुझ्या भाषेत बसणार नाही ते सगळं अशुद्ध. असंच असतंय. मास्तरांनो ए हळू बोल रे. मी नलात घुसू काय? नलात घुसू काय भाषा आहे? इकडे ये. जवळ नलात जा. घुस तू तिकडे जा रे. ये तू ये. जमणार आहे तुला? हा मी हा, करतो. कर चल ये. चिकबाजूवर ये. ऑल द बेस्ट. कर रे. एक जोरात कर. 2 जोरात. 3 मी जरा तिकडून जागा घेऊ काय? हा तिकडून घे हा. बरं. त्याला नाही जमणार. कर सुरू. धनुष्य पकडलाय. हा हा. हे दमयंती. हे दमयंती. कितीला दिली पाव किलो? हा? कितीला दिली पाव किलो दमयंती? कांदे बटाटे विकतोयस गधड्या? कांदे बटाटे विकतोय? ए बाटली भंगार लसूण दमयंती घे. हा? असं बोलशील? तर परवा मास्तरांनी तुम्ही काय सांगितलंय? काय सांगितलंय? की शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला पाहिजे. मला अक्कल शिकवू म्हणून नको. सूर लावलाय. नाही नीट घे वाक्य. नीट हा घेतो. हा. सॉरी. घे चल. धनुष्य आहे. हा आहे माहिती आहे. हे दमयंती. बरोबर आहे बरोबर आहे. हे नलराजा. आय. ए, काय रे, काय झालं? आहे, बरं आहे. मी काहीच केलं नाही. मी काय? काहीच केलं नाही. बरं आहेस? बरं नाही तर काय तुम्ही एकदम असं हे करू नका. नाही. जमेल का रे तुला? जमेल? मास्तरानू करशील काय? नाही, हा करेल. ए मी करतो. मागे या, करेल तो. या. जा, सावत्या, सावत्या, जा तिकडे जा. करतो. बस रे. करतो. मागे थांब. हे नाजूक हृदयाचे नल नको. बसतो का? ठीक आहात ना? सावत्या मागे. हा. हा, कर. आहे माहिती आहे धनुष्य आहे. कल्याण याला हे दमयंती. हात नको लाव, हात नको लाव. हे नलराजा. रूपसुंदरी मन मोहिनी. हे रूप सुरसुरी माल मोती. बसाडा सुरसुरी बोलला. तुम्हाला माहिती आहे वाक्य? थांबा मग. काय रे दिवाळीला आणलंयस तू घरी तिला? रूप सुरसुरी माल मोती कोण असतोस तू? मास्तरांनी 2-3 तालमीमध्ये होऊन जाईल. नाही होणार रे. तुम्ही अर्धा नल पकडलाय मास्तरांनी. चोर पहिले तो. मास्तरानू काय रे? ह्या सगळ्या विषयाची परीक्षा घेतली. हा. आता मी खदलवू. हो मास्तर मी करतो ना. सादर करतो म्हण. मी खदलवतो जरा. सादर करतो म्हणा आधी मग कर. हा चालेल सादर नाही- करतो. नाही जमणार. ए तू का प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे. बाजूरे पम्या. बाजूलो नीट करशील ना? बाजूलो बाजूरे. तुझा धनुष्य घेऊन जा तिकडे. ए नीट करशील ना? नीट हा असू दे असं चल. काय केलंस रे? नाही ते आशीर्वाद काय करा. केलंस? त्यांच्या शैलीत करून म्हणून नको करूस त्यांच्या शैलीत. का त्यांनी स्वतः जेव्हा स्वतःची शैली सोडली तेव्हा ते वाजायला लागले. नको करूस त्यांच्या शैलीत. चालेल मग कर. माझ्या शैलीत करतो. चल सुरू कर. काय नाही करत. रूपाची चांदी झाडाची फांदी रूपाची चांदी झाडाची फांदी राणी दमयंती. अगं पण तू हायस तरी कोण? मी कोण जल्ला मी कोण? ताच मी शत्रू सैन्याला बघून येते पोटात कल. तो मी राजा नल नल नल. वाचिकुवा. मस्त मस्त काय. असून बेने कशाला बॉम्ब आलतायस रे? का शिमग्याला आलायसोय? पकडा पकड खेळतायस काय माग माग पडतायस? तुला काय आलं पण? अरे लागा ओळखीची आहे का तुझ्या ती? अनोळखी आहे की नाही? कसं बोललं पाहिजे तिच्याशी? कसं बोलशील? छलकी ए, छलकी लोक. यांच्याशी कसं बोलायचं कळत नाहीये. यांच्याशी बोलायचंच नाही. खाली बस खाली बस. चल की चल काय बस खाली. ए बाबा तू पण नीट कर रे बाबा चिकू. हा चल. तो राजा मी नल नल नल. पण राजा तुझ्या या रूपाचं असं झालं तरी काय? अरे काय सांगू नागाचं कर्कटक पोटाला लागल्यामुळे सगळं ए, प्रॉब्लेम. नाक काय भूमिती शिकवायला होता तुला वर्गात?
काय? नागाचं कुठलं कर्कटक लागला तुझ्या पोटाला? नागाच्या करंगोटा तुला माहितीये तुला कुठला नाग आहे तो? तसंच आहे ना त्याला माहिती आहे त्याला. कर्कोटक वंशाचा नाग, त्याचा सर्पदंश. हा बोल. ह्याच्या पुढं पण काय हरकत नाही. पण काय हरकत नाही. दमयंती, बावधनकराच्या बांधाजवळ ये. तुला शालेचं पाणी लिमलेटच्या गोल्या देतो आणि नाचून गोमू पण दाखवतो. आय लव्ह यू. हसतोस कसला? मिठी का मारलीस मास्तरानू? मिठी का मारलीस? मला वाटलं नल बरेच दिवसांनी लवरला भेटतोय तर त्याला प्रेमाची कळ आली असेल. लाज नाही वाटत तुला? पौराणिक नाटकात कोणी लवर हा शब्द ठेवलाय रे मला सांग. हा? आणि कोण बावधनकर नलदमयंतीत नाटकात? तो किराणावाल्याचं दुकान आहे त्याचं. त्याचं काय? त्याचं नाही का? कशाला उगाच घेतो काहीतरी ऍडिशन? तुमच्या कुणाचंच पाठांतर होत नाही हे मला कळलेलं आहे. मास्तर काय रे? काय म्हणतोय, हा मला 1-2 दिवस द्या की. कशासाठी? मिंड्या मीठ एकदा तालीम करतो. कोण? मिंड्या मीठ. कोठारी आहेस तू? मी आणि दमयंती रे डॅमिट म्हणतोय. हा याला तालीम करायची आहे. मास्तरानू, हो मास्तरानू. काय? आणि ह्या जर नल करणार असेल तर माझा विरोध आहे. हा. ए, विरोध असणारच. कोकणातल्या नाटकात दमयंती करते, साताऱ्याचा नल कशाला हवाय? नाही तर काय? कोकणातले सगळे नल काय वारले, मेले, फटकेच गावले, कावील झाली सगळी. मग मास्तरानू मी पण बरोबर. कोकणातला आहे. मी करेन ना. अच्छा, गावाला करा. ए, नका, ए, सगळ्याला, ए. काय नल्ला नका आला. कसं काय आला? माझे बाबा व्यवस्थित आहेत. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. नाही, मी आता आईला फोन केला होता. बाबा दोरीच्या उड्या मारतायत. त्यांना काहीच झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बोलतोय हा माणूस? हो, कुणीतरी इथलाच फोन केलाय मला. म्हणजे खोटा फोन केला? खोटा फोन केलाय. माझे बाबा व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. गावातलं कोण बरं असेल? मी लावतो ना फोन. लावतो ना फोन. आता फोन आलाय त्याच्यावर मी फोन लावतो आता. बघूया कोण आहे. हा, कुणाचा वाजतोय? ए, 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 कुणाचा? हॅलो हॅलो, नंतर करा, मी जरा तालमीच. ए बघ, ह्यांचा वाजतोय बघा. हे बघ, ह्यांचा वाजला फोन. म्हणजे ह्यांनी फोन केला होता. याला उत्तर दे. माणूस आहे. तुम्ही केला होता हा फोन? तुम्ही केला होता हा फोन? कशासाठी केला होता हे सगळं प्लॅनिंग? मला वाटलं हा गेला का मग मी करेन. ए बघ, काय बोलायचं यार. हा? लाज वाटली पाहिजे सरपंच तुम्हाला. नाहीतर काय? 1 मिनिट थांबा आता. आता सगळ्यांनी बाजूला व्हा. राहू दे. सरपंच राहू दे. असं अडवत नाही. जाऊ त्या थांब. आज मी पण नाही अडवणार. वा वा, बहारदार, अतिशय मनोरंजक तालीम. मस्त. हास्यरसिक, तुम्हाला कशी वाटली? चल शेवंता कमनल दमयंतीची तालीम. छान होती कॉन्सेप्ट आणि खूप छान सादरीकरण होतं. नलदमयंती कोणी असो, मलाही त्याच्याबद्दल काही फार माझं ऑब्जेक्शन नसेल, पण मोर तोच पाहिजे. अरे वा. छान, उत्तम सगळ्यांचं गिव्ह अँड टेक. आणि ग्रामसभेऐवजी आज वेगळा विषय घेऊन या सगळ्यांना पाहता आलं, त्याची एक वेगळीच मजा आली. सुंदर. सई. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. श्रमेश प्रथमेश, तुम्ही लिहिलंय, मस्त लिहिलं होतं. सावत्या, मी म्हणजे मला माहित नाही, पण ही पदवी मला तुला द्यावीशी वाटते आता, की तू या मंचाचा देशी हॉटनेस आहेस असं म्हणायला हरकत नाही. खूप मजा आली. अमेझिंग टीमवर्क होतं. संकल्पना खूप सुंदर होती आणि दमयंतीच्या भूमिकेत प्रिया तू अत्यंत सुंदर दिसतेस आणि तुझी अदाकारी खूपच भावली. फार मजा आली. थँक्यू. थँक्यू देशी हॉटनेससाठी. मंडळी, आपल्या कमालीच्या बिंडोक विनोदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले मोरे कुटुंबीय आज जाणार आहेत एका टावर मधील घर खरेदी करण्यासाठी. बघूया त्यांचा मॅडनेस आज कुठल्या मजल्यावर जातोय ते. 5 स्केड्यूल बांधल्यानंतर मला माझे पॉड्स आणि पॉवर बँक मिळालेली आहे.
लेटर पण मिळालेलं आहे. चला आता सुरू करूया. हॅलो हॅलो एक्सक्यूज मी, हॅलो हॅलो हॅलो. MSJ डुक्लर्स. का MSJ डुक्लर्सचं ऑफिस हेच आहे ना? MSJ डुकलर्स नाही सर, MSJ डेव्हलपर्स. तुम्ही कोण? आम्ही कॉमेडीचे डेव्हलपर. जिथे पंच नसतो तिथे आम्ही कॉमेडी डेव्हलप करतो. अच्छा. आणि आमच्या सोबत एखादा माट असेल तर त्याची पण कॉमेडी आम्ही डेव्हलप करतो. चला करा डेव्हलप, मी येतो. काम आहे skit नाही नाही असं नाही होय. करा, कशाला मग आगाऊपणा करताय? मुद्द्यावर या हो, मुद्द्यावर या. नमस्कार, मी ओंकार राऊत. आपण आहात MSJ डेव्हलपर्स अँड एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये. स्वर्गाचं दार तुमच्या घरी. हे घ्या, हे घ्या. बसा 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 हो, thank you, बसा बसा. thank you, बस thank ना you. बाळा, बस बस बस. Yeah. नाव काय तुमचं साहेब? मी हा, मी सेक्सी प्रभाकर मोहोळ. नाव नाव काय म्हणाला तुमचं? मी हा, मी सेक्सी प्रभाकर. नमस्कार, मी यांची बायको चिकनी रसिका मोरे. आणि मी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा दत्तू. सुंदर तू. दत्तू तेच ते. नाही, नाही, ते काय आहे काय काय मी कुठेतरी ऐकलंय की लहान मुलांना कुरूप म्हटलं ना की लय वाईट वाटतं. हा, पण कुरूप म्हणजे सुंदर असं आम्ही त्याला सांगितलेलं. काय समजलं? तुमचा मुलगा काय तू? बरं, हरकत नाही, हरकत नाही. बसा बसा बसा. मला सांगा, तुम्ही घर बघायला आला तिथे? नाही, तुम्हाला बघायला आलोय. वासाडी पडली तुमच्या तोंडावर. घरं विकायला काढली, मग घरच बघायला येणार ना. थांबा हो, कसं बोलता सुद्धा टारके. व्हायलंटच झाले ते. हा, त्या सवय आता अंका. अच्छा, मी अच्छा. सांगतोय तुमका. त्याचं काय आलं, आज रविवार होतो ना, तर मी अंका बोलले जेवणाक आपण सुकटाचा करूया, बाजारात जाऊन सुकट घेऊन या. तर सुकट आणू गेलेल ना, आता सुकट जे कागदात बांधलेलं त्याच्यावर तुमची जाहिरात होती. ती माका आवडली, म्हटलं तुम्ही पण बघा. अंका आवडली म्हणून तुमका भेटू गेलं. वा वा, क्या बात. म्हणजे सुकटाच्या कागदावर तुम्हाला हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आमच्याकडे 101 घरं आहेत. कुठली हवं आहे तुम्हाला सांगा. 101 नको, एकच पाहिजे. कॉमेडीचे डेव्हलपर आहात तुम्ही, म्हणजे एकदम बापरे. हो, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे तुम्हाला कुठलं घर हवं आहे, कसं घर हवं आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला स्वर्गाचं दार असलेलं घर द्या, म्हणजे आम्ही पाप करायला मोकले. काय समजलं? या नाईस वन मोरे. म्हणजे आमच्याकडे अशीच घरं आहेत जसे वाटेल की स्वर्गाचं दारच उघडणार आहे आता. हो का? 1 BHK, 2 BHK, 3 BHK, ड्युप्लेक्स, स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला कसं हवंय सांगा, कुठलं हवंय? ना आमका त्यातला काय नको. आमका फक्त एक आतली खोली, एक बाहेरची खोली, एक किचन आणि संडास बाथरूम कॉमन बाहेर असला ना तरी चालेल. नाही पण त्याची चावी आमका देऊ कोई. रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरी जायचं आमका जाऊचा. आता आमका जमूचा. आणि मी काय म्हणतो, दत्तूला सेपरेट खोली नको. कशा गुगा घबरावा. कोंबड्यांचा कसा करताला? कोंबड्या झाकूक आमका एक खोलीला. हा, आणि शेण्या कुठं थापणार आहे? त्याचं काय नाही, दरवाजाच्या बाहेरची भिंत आहे ना त्याच्यावर थापूचा. उन्हान सुकतली. हा, पण गुरांचा काय आहे? गुरांसाठी आमका एक खोली. ऐका ऐका ऐका, ही सोसायटी आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. इथे तुम्ही असं शेण्या बिण्या नाही थापू शकत. अहो का अलाउड नाहीये तसं. अहो, तुम्ही गाय कोंबड्या बिंबड्या असं नाही पाळू शकत या बिल्डिंग मध्ये, कळलं का? नाही पाळू शकत. तुम्ही मांजर पाळा ना, कुत्रा पाळा, मासे पाळा. हा, ते चालेल. कुत्रा अंडी देतो. कुत्रा सकाळी आम्हाला डबल आमलेट खायची सवय आहे ना ती गाना. आणि ती छोटी छोटी जे मासे असतात त्याचा कालवण बरा होता काय? ते कधी खाऊक नाही ना. आमच्या पापलेटा वगैरेची. आणि आम्ही म्हणजे हे सगळे प्राणी ना शौक म्हणून पालत नाही. नाही. आम्हाला गरज म्हणून आम्ही पालताव का नाही. म्हणजे गुरेढोरा बांधायची कुठे? ऐका, तुम्हाला अंड्यांची गरज आहे ना, अंडी दूध काय मासे वगैरे. जनरल स्टोअर्स असणारे खाली बिल्डिंगच्या. काही काळजी करू नका, फोन करायचं, घरपोच डिलिव्हरी. म्हणजे अच्छा डायरेक्ट येणार. डायरेक्ट येणार. म्हणजे गुरेढोरा पालायची गरज नाही नाही, गुरेढोरा पारायची गरज नाही. अरे बाळा, तुला कसं घर हवंय सांग मला. मला ना भिंतीला कान लावलं ना की पलीकडचं सगळं ऐकायला आलं पाहिजे. असं घर पाहिजे.
काय संस्कार आहे ते? नाही संस्कार दाखला नाही. नाही. त्याचा मित्र आहे ना त्याच्यावर दिवसभर त्याला बोलावं लागतं. अच्छा तसं ते काय असं बोलतात तुम्ही? आपल्या बिल्डिंग मध्ये त्याची गरजच नाही. इंटरकॉम असणार, फ्री फोन करायचा, बोलायचं त्याच्याशी. फोन असणार मी तुम्हाला सांगतो, आपला जो प्रोजेक्ट आहे म्हणजे आपली जी बिल्डिंग बनणार आहे ती 60 माळ्याची आहे. हा? तुम्हाला कुठल्या माळ्यावर तुम्हाला घर हवंय मला सांगा. हे मागा वाटतं खालच्या 1-2 मजल्यावरच द्या. असं मिरची कोथिंबीर आणून सारखा जाऊचा लागता ना, वर खाली कुठे करत बस. घर काय मी 60व्या माल्यावर घेऊया. हा. मला कसं आकाश सगळं दिरब राहतं बघायचं आहे का नाही. होय? हा? आणि रोज रात्री दारू पिऊन झाल्यावर कसे येतालास घरी? चढून वर येताला 60 मजले जमता तुमका? हल्ली 5 मजले चढले ना तरी दमछाक होता त्यांची. 5 मजले पण त्यांच्याकडे जिम असेल ना, व्यायाम करीन का नाही मी. जिम आहे. आहे ना व्यायाम Gym घ्यायला आहे. आहे ना. हो, म्हणजे कसं मी व्यायाम करून असा सक्षम होईन काय समजलं. तुम्ही मग? जिमला जातालास तुमका सांगतय मागे एकदा हे गेले होते व्यायाम शाळेत मुदगल असतात काय तर उचलू गेले नंतर गपचूप घरी इले आणि डायरेक्ट बाथरूमात घुसले, अंघोळ केल्यानी आणि पहिल्यांदा स्वतःचे कपडे स्वतः धुतल्यानी वाळत घातल्यानी आणि नंतर चादरीत जाऊन ना मुसमुसत होते, रडी होते गपचूप वाटते जिम करत. वसाडी पडली तोंड हा सगळं ते सांगायची गरज आहे मग का. काय सांगूक नको, तसं जिमचा नाही. बाता उगाच मारत नाही असते. म्हणजे कसं मी व्यायाम केला ना की मी असा कसा अँड्रॉइड सारखा होईन का नाही. कोणासारखा? अँड्रॉइड सारखी बॉडी कमवायची आहे ना मला. अर्नॉल्ड सारखी. हा तोच काय. अँड्रॉइड सारखी हरकत असंच नाही. करतात. जिम आहे सगळ्यांसाठी, जिम फ्री आहे म्हणजे होय. राहतात त्यांच्यासाठी जिम फ्री आहे. मी काय म्हणतो काय? ते स्विमिंग पूल असणार आहे ना. स्विमिंग पूल असणार आहे ना. अच्छा नक्की ना. हो नक्की स्विमिंग पूल आहे. मग मी काय म्हणतो हे बघा हे इथे त्या स्विमिंगच्या बाजूला बघा या बिकनीवर 2 बायका आहेत. हा? त्या किती वाजता पेवायला येतात. त्या कशाला पवायला येतील? नाही नाही काय ऍडव्हर्टिजमेंट मधल्या आहेत त्या आपल्या बिल्डिंग मध्ये पवायला नाही येणार आहेत. ऍड आहे फक्त. ते रशियन बायका काय येतील आपल्याकडे पोहायला मला कळत नाहीये. म्हणजे त्या पेवायला येणार ना. नाही येणार मोरे पोहायला. काय प्रश्न विचारताय तुम्ही? मग काय झाली माझी आहे त्याच्यात. आई मी जाऊ काय पोहायला? नाही का जा पेवायला जा. तुला वासाडा खेकडा समजून बाहेर काढताना भाजून घाती. जा बाळा माका पण जाऊचा पेऊ. अरे तर जा बाई, खरं असतं. सगळ्यांनी जा. बिल्डिंग बनू दे, ते स्विमिंग पूल बनू दे, जा काय ते सगळ्यांनी माका लय पवायला. आवडतात. तुम्हाला घर घ्यायचंय ना. आवडतात. नाही तर निघा तुम्ही प्लीज. काही तो माणूस ना असंच करतो ना. माका सांगा कसं आहे घराचं पैसा आहे ना ते माझे वडील देतले होत. अच्छा हो मी एकुलती एक असं आहे ना. हो का? काही तर बुक पण आणलेलं हो, ते आहे. book तेवढं. कुठलं? अरे बुक आणलेलं चेकबुक आणलेलं आहे तुम्ही? अरे यार मग हे आधी सांगायचं होतं की नाही तुम्ही असं फालतूच्या हे बघा मला असं वाटतं हा. तुमच्या ज्या सोयी आहेत म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कार्पेट एरिया 700 स्क्वेअर फीट असेल असा फ्लॅट बघा. बरोबर. आणि बिल्टअप 1000 असणार आहे. 1000 हा. नको मग 1000 स्क्वेअर फीट आम्हाला काय करायचं. बरं ठीक आहे मग तुम्हाला किती स्क्वेअर फीटचा हवा आहे सांगा तसं आपण बघूया. आम्हाला 4 स्क्वेअर फीट द्या. चा- चार आम्ही तिघा असो ना एक एक्स्ट्राच आहे. अहो 4 स्क्वेअर फीट म्हणजे मोरे 1 2 3 4 एवढंच आहे. कसं करणार? हा हॉल, हा किचन, हा बेडरूम आणि हे काय करणार आहे तुम्ही? अहो तुम्ही द्या तरी. असं नसतं. तुम्ही द्या आणि 2 वर्षांना तिकडे फिरकू नका. मी 400 स्क्वेअर फीट कसं करतो तर बघा काय समजलं. कसं करणार? कसं आहे बाजूच्याचा बाथरूम आहे ना तुम्ही अर्ध माझ्यात घेणार. इकडचं किचन आहे तर मी अर्ध माझ्यात घेणार. चालेल. आणि जिना आहे ना तिथं 2 बेडरूम करणार. कितीचा वेळ जातोय. आमच्याकडे गावाकडे असाच असतं नाही काय. हो आम्ही बांध आहे का नाही बांध शेतावरचा असा पोखरीत आत नाही येतो आणि ती जवळ आतमध्ये जागा होय घेता तर. होय. गाव आहे तुमचं हे? गाव आहे तुमचं? चिडू नका तुम्ही. चिडत नाहीये मी. काय अक्कल नसल्यासारखं बोलताय तुम्ही. नाही. काहीतरी आर्किटेक्टनी बांधलेली बिल्डिंग आहे. कृपया करून काहीतरी तोडफोड करू नका तिकडे घर घेतल्यावर. अरे इथे पार्किंग मध्ये जरा तरी जागा शिरली तर ते बोंबाबोंब करतात. तुम्ही त्यांचं किचन आणि बेडरूम हिसकावून घेणार आहात. काय ते तुम्हाला घर घ्यायचंय का? होय तर, घर घ्यायचं. व्हायचं करू नका. नाही, हा. घ्यायचंय की नाही ते सांगा. हो, त्याच्यासाठीच आली. पैशाची तुझ्याशी यार पैशाची अरेंजमेंट काय केली आहे तुम्ही? पैसे कसे देणार आहात? लोनचं कसं करणार आहात? काय एवढा काय नाही. कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मीठ मसालो हळद असं सगळं काचीच्या बरणीत टाकायचा. बरणी अशी घट्ट लावून ठेवायची. 6 महिन्यांनी उघडायची. यात जाऊन बस. काय आहे बस ह्याच्यात जाऊन बस. हिट टाकतो बाहेर.
मूर्ख कोण आहात हो तुम्ही? केला होतास ना हा विनोद आधी, केला होतास ना. काय झालं हा विनोद केल्यानंतर? 2 महिने शो बंद झाला होता. सर्व्हिस गेली नाहीये तुझी अजून. करिअरची भ्रूणहत्या करतेस तू बाई. प्लीज थांब थांब. मूर्ख कुठली, जरा तरी सिरियस व्हा यार. काय केलं? काय केलं? काय? आता तुम्हीच म्हटलं ना सिरियस व्हा म्हणून. मला नाही करायचं यार. मला नाही करायचं. हैता चालता हैता पारंपरिक विनोद तुमका चालतो. हसू नका. नाही ते करी नका. नाही ते सिरियस व्हा. नाही ते काय चाललंय इथे मोरे? घर घ्यायचंय ना तुम्हाला, त्याबद्दल बोला ना यार. नाही मुद्द्यावर येऊया, लगेच येऊया. मुद्द्यावर मला सांगा, तुम्ही पैसे कसे देणार आहात घराचे? पैसे कसे भरणार आहात? अकाउंट आहे बँकेत? बँकेत गेलायत कधी? हो जातो ना जात. Good. ती पेन बांधलेली असतात ना रशीने, हा. ती काढून विकूची ना, त्याचा बिझनेस आहे माझा. त्या टाचण्या असतात ना, टाचण्या त्या मी चोरून आणतो का नाही. ते मला वाटतं ना, घे बाय माझी अशी लिंबाला टोचायला, त्यासाठी घेऊन येतो. आणि ते चेकबुक आहे ना, ते मीच चोरून आणलं. दत्तूने आणल्या नाही. हे चोरलेलं मग काय? चोरलेलं म्हणजे कोण? ए जे जगदाळे. कोण ए जे जगदाळे? माहित नाही. काय मग त्यांना चोरून आणलं, त्याला विचारा. अरे चोरून आणलेलं. अरे नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्यावर हवा तेवढा आकडा टाका आणि आम्हाला एकदा घर घरी देऊन येऊन टाका. टाका. अरे हवा तेवढा आकडा टाका, म्हणजे सही नाही लागणार या चेकवर. मूर्ख माणसांनो. ते आम्ही करतो एवढं सही काय काय करायचं? अरे तुम्ही करा आणि पेन्सिलनी कराल सही. पेन्सिलनी कराल. माका पेन्सिलच अरे आणि तुमची सही नाही चालणार. जगदाळ्यांची सही. चोरलाय तुम्ही चेकबुक. म्हणजे- अरे भीती नाही का वाटत तुम्हाला? हा टेन्शन नाही. 1 कोटीचं घर कसं घेणार होतं तुम्ही? काय 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 1 कोटीचं घर कसं घेणार होता? ते बाय म्हणजे पहिल्यांदा एवढं आकडो ऐकलो. तुम्ही जाहिरातीत काय म्हटलं होतात? 1000 रुपयात घर बुक करा. आम काढला 1000 रुपयाचं घर. म्हणून आम्ही घेऊ किलो. तुझ्या बापाने दिला काय 1000 रुपयात घर? मुंबईत 1000 रुपयात घर दिला? 1000 रुपयात फक्त बुक करू शकतो आपण. बाकी पूर्ण पेमेंट करावं लागतं नंतर. निघा चला. मग ह्याच्यात काय होणार ना? अरे ह्याच्यात काहीच होणार नाहीये. निघा तुम्ही. चल. निघा. माझा वेळ फुकट घालवलात यार. चला दुसऱ्या बँकेत जाऊ. आपल्याला दुसऱ्या काय? बँकेत चल, जाताय चल, तुम्ही. चल. चला निघा. काय गरज आहे? निघा. अनदर मॅडनेस ऑफ मोरे फॅमिली. वा 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 वा. प्रसादा. मी सिक नाही, माझ्यात नाही कॉन्फिडन्स. मोरे कमाल कॉन्फिडन्स आहे मला ना. आता इकडून जेव्हा कधी प्लॅटॉनिक, कातील वगैरे अशा कॉम्प्लिमेंट्स मिळतील तेव्हा कदाचित माझ्यात कॉन्फिडन्स येईल. मी स्वतःला नाही मला नाही. फॅन्टॅस्टिक मोरे, फॅन्टॅस्टिक. बरोबर आहे, तू एकेकाला डेव्हलप करतोयस आणि पुढे पाठवतोयस. पृथ्वीकाला तो आता दिसतच नाही आहे इथे. म्हणजे तो पुढच्या प्याला गेला, पुढच्या स्टेपला गेला. ओमकार, शुभेच्छा तुला. वंडरफुल. सई. सेक्सी परफॉर्मन्स. मॅड परफॉर्मन्स होता खरंच. मोरे फॅमिली आहेच मॅड. मस्त. मंडळी, एकदा का तुम्ही शिक्षक झालात की हा पेशा आयुष्यभर तुमची पाठ सोडत नाही. अशाच एका मास्तरकीचा DNA अंगात असलेल्या शिक्षकाची गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतील हाडाचे कलाकार. पाय खाली घे ना. पाय आणि अंगाव खायला सांगतीस. पाय खाली घे. आई हा. इकडे पण लोक एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून उवा काढतात. माग कशाला बघती? पुढं बघ. पिक्चर पुढं चालू होणार. खाली सर. पाय पण माझ्या तर माग आहे ना. शिवा आगावपणा करायचा नाही. चल पुढं बघ. पिक्चर पुढे. पुढं बघ बाबू. पुढं बघायचं. पांडुबा, अरे कशाच्या नावाने एवढा खाकार तुझी लागा? खोकला लागलाय हो. आणि बायको पण आजारी आहे. अरे मग डॉक्टरकडे जा की. नाही ना, पैकच नाही ती. आहे का आता लागा?
पैक नाहीत म्हणून रडत बसलायस आणि दिवसभर बिड्या फुकीत बसतोय जोर बेण्या किती आ घाणेरडं आहे. अरे लगा असं करू नकोस ऐका ते बघ लगा छातीचा पार भोगा झालाय आतल्या बघ 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 कसं होतंय हा लगा स्वतःची काळजी घे बायकोची काळजी घे हे तंबाखू बिंबाखू खाणं बेड्या फुकणं बंद कर. धूम्रपान करणं आणि तंबाखू चगळणं आरोग्यास हानिकारक आहे. जनहितार्थ प्रसारित. हा थांब ना. अहो हा खांद्यावर हात ठेवा ना. हा हा असं म्हणते का? शिक्षक असून शिकवायला पाहिजे का तुम्हाला? नाही 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 तसं काही नाही बा. ठेवा ना. आठवतो ना. झालं सुरू झालं. अहो आपल्याला नाहीये ठेवा ना हात. नाही नाही इतके काय लाजताय? ते लाजत नाही बा पण जीव थोडासा घाबरा घुबरा होतोय माझ्या. घाबरताय? हा म्हणजे तुमच्या शाळेतली मुलं आहे ना काखेत असे हंडे धरल्यासारखे मुलींच्या खांद्यावर हात टाकून चालतात आणि तुम्ही घाबरताय. नाही नाही घाबरत नाही मी. ये खांद्याशी ये. खांद्याशी ये तेव्हा तुला कळेल की तिकडे असं होत नाही म्हणून मला आकोड वाटतंय वा. ठेवा ना. ठेवतो. अरे बाप का भारी वाटतंय वा. ही अनुभूती घेतली पाहिजे होती एकदा तरी आयुष्यात. हा 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 पण कठीण आहे बरं काय. हा म्हणजे आज मला कळतंय की शाळेच्या पोरांमध्ये किती डेअरिंग आहे वा. आई पॉपकॉर्न संपली. जा बाहेर जाऊन घेऊन ये आणि पिक्चर सुरू झाल्यावर मध्ये मध्ये नको करू जा पटकन जा घेऊन ये. थांब पैसे घेऊन जा. उरलेले पैसे पटकन घेऊन या. हळू जा हळू जा हळू जा हळू. अरे शिवाली तू. नमस्कार नमस्कार बरं का? ओळखलं का मला? ते मी शिवालीची आई पॅरेंट्स मीटिंगला भेटले होते. नमस्कार नमस्कार. अरे भेटो ना. हा ना. बरं वाटलं तुम्हाला भेटून. चेतना ही शिवाली आहे माझी विद्यार्थिनी आणि या त्यांच्या आई आहे. नमस्कार नमस्कार. पाया पडती. अरे अरे त्याच्यात काय राहू दे काकीचे पण बेटा. पाया पड. अगं असू दे. तुमच्या गर्लफ्रेंड आहे. अरे ए बेटा गर्लफ्रेंड या वयात कुठे. माझी होणारी बायको आहे ती. एक साथ नमस्ते बाई. मला कुठे करते? साखरपुडा झाला आमच्या. खूप गोड आहे. बेटा तू इकडे कुठे चालली. ते पॉपकॉर्न घ्यायला चाललो. नाही ना बेटा नाही खाऊ ना अशा गोष्टी. एक तर तू खाली बसली तुझे हात तिकडे मातीत भरले असतील आता. आता तसंच तू पॉपकॉर्न खाशील. हे बघ मातीत काय असतात जंतू. मग ते पॉपकॉर्न माती सहित पोटात गेलं तर काय खराब होईल. पोट. व्हेरी गुड जेवण बस आता तिकडे. ये इथे हा, काय जा, म्हणले सर पॉपकॉर्न खायचंय. नाही जा, नाही जा तिकडे ते खाऊ नये. इथे चांगलं नसतं बेटा ते. ये पॉपकॉर्नवाला आला ना की जा, आपण घेऊ बेटा. इकडे इकडे ये बस. नक्की हा. अरे अरे माझ्या पायावर पाय ठेवला. अगं, इकडे हळू 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 हा, हळू हळू इथं बस. खूप मान आहे बाबा शाळेत तुम्हाला. हा ते आता आहे. ओय, शपथ कसली काळी उलाली बाबू 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 घाबरायचं नाही बाबू. तुला बोललो ना पिक्चर नाही बघायचा. आपण पिक्चर बघायला येतो का. अरे लैला मजनू पिक्चर देखने दो ना. काय काय मचमच 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 चालू है रे. अबे चिकना तेरे को क्या प्रॉब्लेम है रे. जाऊ दे. ए, क्या प्रॉब्लेम है मतलब. आवाज काय चढवतो. ए, दादागिरी करतो का हे? आवाज काय चढवतो. ए, गप्पा बसा जास्त बोलू नको. काय बोललो काय करशील. अरे डोळे काय दाखवतो. डोळे काढून हातात दे. डोळे काढून काय बघ. अरे थांब नाही जरूर. ए, अरे चुप रे. अरे थांबा रे. काय करशील. हे भो हो भो अरे थांब ना रे. अशा मारामाऱ्या नका करू. अरे हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर नाही देऊ. हे बघा डोळ्याच्या जागी आपण डोळ्या मागितला ना तर अख्खं जग आंधळ होऊन जाईल बरं का. ए खानदेशी विनोद मेहरा बघ ना तू पिक्चर बघ ना. नाही मी एक मला सांगतोय. कोणाला म्हणलास रे? काय म्हणलास? ऐका ऐका कोणाला म्हणलास अक्कल आहे का तुला? यांना बोलू तुमचा काय प्रॉब्लेम आहे. हो. ते माझ्या पोरीचे शिक्षक आहे अरे, असं म्हणतोयस व्हय तू. हो, त्यांना- आवाज खाली. चपलीने दात नाही, 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 बोलतेस ते माहिती का कोण आहे ते. माझ्या पोरीचे शिक्षक आहेत ते. चप्पल तोड फोडी. हे मांजरे तुला बोक्याला शांत बसायला सांगा. चपलीने चेतून काढ. ताई, ताई, ताई,
नाही, कसलं बोलते? सर आहे, जाऊ दे, आमचे बसा गुरु बसा आहे. बसा 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 ए बेटा खाली बस तू खाली बस खाली बस, खाली हो, बस. जाऊ दे ना जाऊ दे ना येत आहेत नि गुलू गुलू करतायत सरांना बोलतायत. नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही आता कशाला मध्ये मध्ये लोकांच्या मध्ये मध्ये बोलताय नाही नाही, एक ते जाऊ दे ते ना, भांडण होत होतं आणि ताई धन्यवाद बरं का तुम्ही ऐन वेळेला अशा मदतीला कसं जाऊन बोलतायत, आला. बघितलं ना? नाही नाही जाऊ दे, नाही, विषय नाही, संपला, फक्त picture नाही मध्ये नाही नाही picture. सांगणं गरजेचे आहे फक्त तुम्ही काय बुवा ती चप्पल काढायला नव्हती पाहिजे नाही पण ती एवढं नाही पण- नाही 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 आपण कधीच कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करायचे नाही हा. अहो जगात हिंसेमुळे केवढे प्रॉब्लेम होत आहे तिकडे बघा तुम्ही युक्रेन रशिया अफगाणिस्तान सगळीकडे हिंसेने इतका त्रास हाहाकार झालेला आहे जगाला आहे ना महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची गरज आहे बरोबर आहे. आज जगाला आहे ना शांततेची गरज आहे बरं का तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. पण एक सांगत होतो बुवा आपण मी. पिक्चर बघायला आलोय ना, शांत व्हा ना जरा. नाही नाही पण आपण हिंसेचं समर्थन नाही ना करू शकत पिक्चर मध्ये एवढी हिंसा चालली आहे, ती बघा ना. ती मनोरंजनासाठी आहे त्याला काय अर्थ आहे ती ठीक आहे अरे चुप बैठा यार ते एक सांग कब से देख रहे सॉरी सॉरी आई सुपर आई गाल्या कशा उलटतात ग पिक्चर मध्ये? तू जरा गप बसती का ग? उगा नको ते प्रश्न पडतात तुला. शांत बस, बघ फक्त बघ. सांग ना ग गाल्या कशा? अगं प्रश्न नाही विचारायचे, बघायचे असतात फक्त. बघ तू. नाही नाही हो ताई हे चुकीचे आहे बघा नाही होत तुला काही प्रश्न नाही पडतात. नाही 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 काय पोरांना प्रश्न पडले पाहिजे आपण त्यांना काय करतो प्रश्न विचारू देत नाही आणि त्यांची जिज्ञासा आहे ना अशी दाबून टाकतो बुवा त्याच्यामुळे काय आहे ना पुढची जी पिढी आहे ना ती नुसती घोकंपट्टी करणारी होते जिज्ञासू पिढी आपण निर्माण केली पाहिजे ना घडवा. मग मग मला सांगा ना सर, ती गाल्या पिक्चर मध्ये बेटा त्याच्या गाड्या उडतायत ना ते सगळं कुठे ते कम्प्युटर ग्राफिक्सनी तयार केलेल्या गोष्टी पुढे कळेल तुला मोठी झाली हा. इथे बायकोला पिक्चर दाखवायला घेऊन आलात तर काय करताय तुम्ही? एक तर पिक्चर बघायला घेऊन आलात सुपर हिरोचा. नाही आता ते कन्सेशन शाळेतर्फे ना कन्सेशनची तिकीट तीच मिळाली होती बा म्हणून आलं बाकी काही नाही सगळं शाळेच्या कन्सेशन वरच घ्या तुम्ही. लग्न पण शाळेच्या हॉलमध्ये करा, शाळेच्या लोकांना बोलवा, घरची माणसं घरी राहू दे. नाही, हे बघ तू ऐक ना अशी रागे नको भरू तू लक्षात घे राग हा माणसाचा शत्रू असतो संसार रथाची आहे ना 2 चाकं असतात नवरा बायको एक चाक जर असं रागाने फिरायला लागलं तर मग तर ऍक्सिडेंट तुमचा रथ पार्क करा आणि फिल्म बघा प्लीज. अरे भाई ये शांत बस ना ठीक आहे हो, शांतच आहे sorry, मी. दादा, एक sorry. ते सांग ना तू पण रागे नको भरू हो सॉरी चांगलं नसतं ते हे त्रास होतो या वातावरणाच्या मला फिल्म बघा ना तुम्ही. बघतो सर हा अगं नको ना प्रश्न विचार. त्यांनी पॅन्टवर अंडर पॅन्ट का घातली आहे? तू जरा शांत बसते का? तो पांचटपणा आहे बेटा विसरून जाते त्याला काही अर्थ नाही आहे अरे इधर के स्कूल चालू है क्या रे नहीं स्कूल चालू है स्कूल नहीं चालू है फिल्म देखो ना यार देख रे सॉरी दादा. कब से अगं तू शांत हो फिल्म दाखवायला आणले मला इथे. शिकवणी घेतात. अगं तू नको शांत पुढं बघ. आई सुपर. सर एक विचारायचं होतं. बोला ना ती ना आमचे उघडे महाराज आहेत ना त्यांची पालखी येणार आहे तर त्यांची पादुका आहे त्यांचं दर्शन आहे तर ना नेमकी तोंडी परीक्षाची ना त्याच दिवशी आहे तर आम्हाला ते काही होईल का हो मॅनेज? नाही हे बघा तोंडी परीक्षा ती आधीच ठरलेली आहे तुम्ही एक काम करा ना तोंडी परीक्षा द्या आणि जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा जा त्या उघडे महाराजांकडे असं नका बोलू तेव्हाच आहे ना त्यांची डेट ना फिक्स असते नाही एकदम. जा तेव्हा जा दर्शनाला जा. नाही हे बघा तोंडी परीक्षा हलवता येईल का मला पुढं नाही काही तिथं हलवू शकत नाही आणि माझे जर तुम्ही ऐकाल ना तर या बुवाबाजीच्या नादी लागूच नका हे असे आदर्श नका ते उघडे बाबा सर, असं नका बोलू आमची नाही. श्रद्धा आहे त्यांच्यावर. हेच चुकतं आपलं ही श्रद्धा नाही ही अंधश्रद्धा आहे श्रद्धा ठेवायची झाली ना अरे गाडगे महाराजांवर ठेवा ना अरे एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर ते असे घाण काढायचे स्वतः जो माणूस गोरगरिबांची सेवा करतो त्याच्यात देव दिसला पाहिजे असं म्हणायचे ते त्याच्यात अगं तू 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 कुठे चालली काय झालं तुला मला नाही थांबायचं तुमच्या बरोबर. नाही का? तुमच्यातला शिक्षक आणि शाळा जेव्हा बाहेर पडेल ना तेव्हा या माझ्याशी बोलायला तेव्हा लग्न करू आपण. अरे असं काय करते एका तत्वनिष्ठ शिक्षकाची बायको होणार आहे मला तत्वनिष्ठ शिक्षक नको, मला माझा नवरा पाहिजे.
अरे आहे मी बाहेर चक्की झगडा करता हा ना. इथे नाही राहायचंच नाही मला यांच्याबरोबर. नहीं, हम- तुम्ही बसा इकडे. अरे पिक्चर बघा त्यांच्याबरोबर. अरे अरे वो राहायचंच नाही इकडे. झगड़ा नहीं कर रहे, वो मत मतांतरे हमारे में जो मत मतांतरे, हाँ वो मत मतांतरे रहते हैं ना, वो विद्वान लोगों में रहते हैं. झगड़े है ना वो बेवकूफ लोगों में रहते हैं. तू चुप ना, बाहेर जा ना. जाते फिल्म देखने दे. चल. अगं ऐक ना चेतू. वा 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 मला हे शिक्षक आवडले. छान. प्रसाद दा. छान सुंदर. मला कौतुक एका गोष्टीचं खूप वाटलं जे अधोरेखित करायला हवं की आपल्याकडे सगळं ओरिजिनल असतं. म्हणजे सिनेमा सुरू होतोय त्याच्या आधीची जी नो स्मोकिंगची ॲड आहे ती सुद्धा आम्हाला ती आधी असलेली प्रचलित असलेली नको आहे. आम्ही ती सुद्धा ओरिजिनल बनवणार सावत्या बिवत्याच्या आवाजात आणि Yes. प्रॉपर त्याचं प्रबोधन करणार. त्यामुळे या ओरिजिनॅलिटीसाठी आपल्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजल्या. बाकी कामं बिमं सगळ्यांची उत्तम. शिवा 678व्या लहान मुलीच्या रोलसाठी अभिनंदन. मागे एकदा सिनेमाचं स्किट झालं होतं तेव्हा बने आणि प्रियांका गुलुगुलू बोलणाऱ्या कपलच्या भूमिकेत होते. बनेची मधली काही पापं नडली, आज त्याच्या वाट्याला विराज आला. बाकी छान. अभिनंदन. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. या स्किटच्या निमित्ताने एक नवीन लेखक आपल्या टीममध्ये ॲड झालेत आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. वैभव सानप. वैभव सानप यांनी हे स्किट लिहिलं होतं आणि सुरुवात झाली आहे. अजून तुम्ही काय काय लिहिताय हे बघायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. खूप मजा आली. मस्त. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तर बघायला विसरू नका. पुढील भाग आपण भेटतच राहू. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.